तुमच्या स्क्रीनवरती पण आहे आणि त्या फाईलमध्ये पण आहे. पटापट बघा एकदा फक्त क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतंय ते. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा काय म्हणतंय. 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्वाची ठरतात असं म्हणलेलं आहे. आणि काय, मानव संसाधन विकासात शिक्षण आणि आरोग्य विकास आवश्यक ठरतो. मग आता काय, याच्यासाठी डेव्हलपमेंटमध्ये काय म्हणतात ते हेल्थ आणि काय एक प्रकारे एज्युकेशन म्हणत आहेत. हेल्थ आणि एज्युकेशन म्हणत आहेत. ठीक आहे, तर मग लक्षात घ्या तुमच्या डिव्हिजन मध्ये कशामध्ये एक प्रकारे टॉपिकच्या डिव्हिजन मध्ये आपल्या पुस्तकामध्ये HRHRD मध्ये काय येतं, शिक्षण आणि आरोग्य येतं. लक्षात ठेवा की रूरल डेव्हलपमेंट सुद्धा तुम्ही कशामध्ये बघितलं होतं, HRD मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, HR मध्ये आपण इतर गोष्टी पाहत होतो. तर एक लक्षात ठेवायचे की आयोग तुम्हाला कंटिन्युअसली 2 शब्द देणार आहे. कुठले, HRDच्या क्वेश्चन मध्ये. हे सगळे कशाचे क्वेश्चन्स आहेत, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कायम आणि कायम 2 शब्द रिपीट होतील, ते म्हणजे कोणते, शिक्षण आणि आरोग्य परत परत रिपीट होणार आहे. ओके, मग ठीक आहे, मानव संसाधन विकासामध्ये शिक्षण आणि आरोग्याला महत्व देणं याच्यात काही फार विशेष नाही. हेल्थ आणि एज्युकेशनचे टॉपिक येतात आपल्याला HRD मध्ये. पहिलं काय म्हणतं, 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नैसर्गिक संसाधने महत्वाची ठरतात. आता एक लक्षात घ्या, बघायला गेलं वाक्य ठीक आहे ओके, वाक्यामध्ये काही विशेष नाहीये. ओके, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती, मला ते इमेज इथे दिसते का नाही माहिती नाही. हा, ही इमेज दिसेल तुम्हाला इथे. आपल्या HRDच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलं होतं की आपण कुठली कन्सेप्ट बघितली होती, अविकसित देश काय करतात. तर अविकसित देशांचा प्रॉब्लेम असा असतो, तर एक प्रकारे त्यांची आर्थिक वाढ कमी असते असं नाही, तर त्यांचा प्रॉब्लेम काय असतो, ते नैसर्गिक संसाधनांचा सुद्धा योग्य आणि पुरेपूर वापर करण्यामध्ये अयशस्वी ठरतात. असं आपण काहीतरी UDHR या टॉपिक मध्ये बघितलं होतं. हा UDHR टॉपिक मधला HDI मधला स्क्रीनशॉट आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण म्हणलो होतं काय, अविकसित देश अविकसित का राहतात, तर फक्त आणि फक्त भांडवल निर्मिती कमी असते असं नाही, दरडोई उत्पन्न कमी असतं असं नाही, तर त्यांना नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येत नाही, हे पण आपण बघितलं होतं. एक्झॅक्ट तेच वाक्य आहे का, तुम्हाला दिसतंय का, तसंच वाक्य दिलंय त्यांनी. काय, एक प्रकारे काय, आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्वाची ठरतात. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये नैसर्गिक संसाधने महत्वाचे आहेत. ओके, लक्षात घ्या, इथं उत्तरावरती जाणं हा उद्देश नाहीये. उत्तर तर तुम्हाला तुमच्या समोर असतील स्क्रीनवरती किंवा याच्यावरती तुमच्या त्या फाईलमध्ये. आपण एक लक्षात घ्या, बेसिक उद्देश हा आहे की उत्तरापेक्षा पण आपलं महत्व याच्यावरती आहे की आपल्याला काय आतापर्यंत डेटा आपण पाहिला, त्याचं ऍप्लिकेशन आपलं कसं कसं होऊ शकतं. हा क्वेश्चन त्यामुळे सोपा, त्याच्यात काही फार विशेष नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघा पुढे हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण आपण इथे यासाठीच दिले की याच्यामधून सुद्धा तुम्हाला भरपूर क्वेश्चन सुटतील या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट वाले. ओके, बघूया आपण एक एक काय म्हणते बघा. आता पुढचा क्वेश्चन म्हणते बघा एकदा पटापट, काय क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. क्वेश्चन बघा एकदा, तुम्ही वाचा पटापट ते क्वेश्चन काय म्हणते बघा. ठीक आहे, व्यक्तीचे ज्ञान कौशल्य क्षमता असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर काय, मानव संसाधन विकासात व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणीची आवश्यकता असते आणि जीवनमानाचा दर्जा. आता 3 वाक्य दिलेत मानव संसाधन विकासाबद्दल. जीवनमानाचा दर्जा दिलाय का, कसा, वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकरित्या दिलेला आहे. आता जीवनमानाचा दर्जा आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा संबंध आहे का, सरळ सरळ आहे. कशामध्ये येतो संबंध, जीवनमानाचा दर्जा HDI मध्ये येतो, इंडेक्स मध्ये. लक्षात ठेवा, सरळ सरळ तिथला शब्द आहे, काही फार विशेष आपल्याला वेगळं डोकं लावण्याची या प्रश्नामध्ये गरज नाही. ठीक आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये जे काही शब्द त्यांनी वापरलाय, कुठला, इम्प्रुव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ हा शब्द वापरलाय, तो आपल्या HRDच्या कशामध्ये आलाय, UDHRच्या टॉपिक मध्ये HDI मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात इंडिव्हिज्युअली और कलेक्टिव्हली असं झालं तरी चालेल. काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी असते ती काय, एखाद्या इंडिव्हिज्युअलची झाली किंवा कलेक्टिव्हली झाली तरी चालेल असं म्हणलेलं आहे. आता इंडिव्हिज्युअल जेव्हा तुम्ही म्हणता एखाद्याची क्वालिटी ऑफ लाईफ कशी वाढू शकते, तुम्ही शिष्यवृत्ती योजना बघता, तुम्ही अप्रेंटिसशिप स्कीम बघता, याचा अर्थ काय असतो, तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या व्यक्तीवरती काम करता किंवा वर्क करता, तुम्ही त्याला इंडिव्हिज्युअली फायदा मिळवून देताय. कलेक्टिव्हली जेव्हा तुम्ही विचार करता, फॉर एक्झाम्पल ICDSचा विचार केला तर आपण काय करतोय, महिला आणि बालकांना टार्गेट करतोय कलेक्टिव्हली. लक्षात ठेवा, आपण महिला आणि बालकांना कलेक्टिव्हली टार्गेट करतोय किंवा महिलांबद्दलच्या कुठल्याही स्कीम असतील त्यांना आपण कलेक्टिव्हली टार्गेट करतोय. फॉर एक्झाम्पल माता आणि आपण म्हणतो गरोदर स्त्रिया. ठीक आहे, गरोदर स्त्रिया आणि एक प्रकारे आपण काय म्हणतोय माता, यांच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो, तर कलेक्टिव्हली आपलं टार्गेट असणार आहे. किंवा नॅशनल आपण काय म्हणतो, प्रोग्राम ऑन हेल्थ केअर ऑफ एल्डरली लोकांवरती कलेक्टिव्हली टार्गेट करतो का, याचाच अर्थ काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये इंडिव्हिज्युअली शब्द येऊ शकतो किंवा कलेक्टिव्हली पण शब्द येऊ शकतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे. ऑलरेडी आता तुम्ही सगळं कशामध्ये पाहिलंय, या HRHRDच्या डिस्कशन मध्ये पाहिलंय. त्याच्यानंतर काय म्हणले बघा, देर इज अ नीड फॉर पॉलिसी प्लॅनिंग आणि प्रोग्राम्स असं म्हणलंय. कशामध्ये, HRD मध्ये असं म्हणतायत ते. तर काय आहे, पॉलिसी बघितल्यात का, मग एज्युकेशन हेल्थच्या तुम्ही पॉलिसी बघितल्यात, तसं प्लॅनिंग पण बघितले का, वेगवेगळ्या प्लॅन मध्ये आपण काय काय टार्गेट ठेवले. ठीक आहे, एज्युकेशन बद्दलची का हेल्थ बद्दलची, हे तर आपण बघतोच. प्रोग्राम्स पण बघतो का, प्रोग्राम्स पण बघतो, काही फार विशेष नाही. कारण का, एज्युकेशनच्या स्कीम आणि आरोग्याच्या स्कीम म्हणजेच काय, एक प्रकारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या स्कीम किंवा प्रोग्राम्स. लक्षात ठेवा. आणि काय म्हणलं, नॉलेज, स्किल आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ पीपल. लक्षात ठेवा, स्किल म्हणजेच कौशल्य, क्षमता वाढवणं म्हणजेच काय,
ITIच्या मार्फत आपण व्होकेशनल एज्युकेशन वगैरे देतो, ते क्षमता बिल्डिंग असतं. किंवा ज्ञान कशामध्ये म्हणलं होतं आपण, नॅशनल नॉलेज कमिशन मध्ये वगैरे ज्ञान बघितलं होतं, लायब्ररीमध्ये वगैरे बघितलं होतं. लक्षात ठेवा, सगळं तुम्ही ऑलरेडी बघितलेलं असतं, फक्त तुम्हाला त्या शब्दांना काय करायचंय, इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया, काय म्हणते बघा. पुढचा क्वेश्चन बघा, 12 नंबरचा. एकदा बघा काय म्हणतोय, तुम्हाला तो असाही आला पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणले, भारत सरकारने मानवी संसाधन विकास या वेगळ्या मंत्रालयाची स्थापना 1985 मध्ये करणं वगैरे म्हणलेलं आहे. ठीक आहे. उत्तर तुमचं तुम्ही सोडवा. नंतर 85 होतं का, आधी एज्युकेशन मिनिस्ट्री होतं, नंतर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री होतं, परत एज्युकेशन मिनिस्ट्री असं काहीतरी आपण बघितलंय. हे समाज कल्याण वगैरे असलं काही आपण बघितलेलं नाही. आपल्या पुस्तकामध्ये आहे का हे आपण बघितलं होतं. 1985 2020 नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार परत एकदा त्याला काय म्हणणं आपण, मिनिस्ट्री ऑफ काय म्हणणं, एज्युकेशन म्हणणं. त्याच्या आधी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालय म्हणायचो. कधी, 1995 पासून. लक्षात ठेवा. मग आहे का तिथे वाक्य, त्यांनी ते वाक्य दिलं 1995 पासून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचं वाक्य त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, हे 85 आपल्याला परत परत विचारलं जाणार आहे. ओके. समाज कल्याण विभागाबद्दल वगैरे काही आपण बघितलं नव्हतं, माहिती नाही आपल्याला असं काय बघितलेलं. ओके. त्याच्यानंतर बघा, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मिनिस्ट्रीमध्ये आपण कुठले 2 डिपार्टमेंट बघतोय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग बघतोय. लक्षात ठेवा, साक्षरता विभाग कशाबद्दल काम करतो, अडल्ट एज्युकेशन बद्दल काम करतो. हे आपण काल पण आज पण सकाळी बघितलं असेल. लक्षात घ्या. ओके. आणि उच्च शिक्षण काय, उच्च शिक्षणाच्या बाबतीतल्या गोष्टी बघतो. इथं सांगण्याचं कारण का, याच्यावरती पण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री बद्दल प्रश्न येणार आहे की कोणत्या 2 गोष्टींकडे लक्ष देतो वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जोड्या जुळवा, थोडस व्यवस्थित बघा काय म्हणताय बघा, जरा व्यवस्थित बघा. क्वेश्चन नंबर 35, क्वेश्चन नंबर जो 35 आहे, त्यांच्या जोड्या काय जुळवल्यात बघा. डायरेक्टली उत्तर बघितलं तरी चालेल, किंवा नसेल उत्तर कळत तरी अंदाज काय लावता येतो का बघा, किंवा त्या फाईलवरून तुम्हाला काय कळतं बघा. क्वेश्चन नंबर 35. ठीक आहे. HRD मध्ये त्यांनी एज्युकेशन, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल सेक्टर आणि टर्शरी सेक्टर असं काहीतरी डिव्हिजन केलेलं तुम्हाला दिसतंय. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ऍग्रिकल्चर इन HRD ची जोडी कुठे लावली असणार आहे बघा, मेक द फुल यूज ऑफ क्रेडिट फॅसिलिटी बरोबर लावली आहे का बघा. बी ची जोडी त्यांनी कशाबरोबर लावलेली असेल, 3 बरोबर लावलेली असेल. लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर आणि HRD ची जोडी त्यांनी मेक द फुल यूज ऑफ क्रेडिट फॅसिलिटी म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये काय म्हणतो आपण, ऍग्रिकल्चरचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा आपण क्रेडिट फॅसिलिटीचा पूर्ण यूज करायचा असं म्हणलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला काय आठवलं पाहिजे, तुम्हाला आठवलं पाहिजे ते म्हणजे काय, फार्मर्स फंक्शनल लिटरसी प्रोग्राम. आता क्रेडिट फॅसिलिटीवरून तर सरळ सरळ सुटलंच पाहिजे, पण तुम्हाला जेव्हा HRDचा संबंध येतोय तेव्हा तुम्हाला काय कळायला पाहिजे, आपण फार्मर्स फंक्शनल लिटरसी प्रोग्राम मध्ये काय म्हणत होतो, शेतकऱ्यांना योजनांचा फायदा घेण्यासाठी लागणारा अवेअरनेस आपण या फार्मर्स लिटरसी प्रोग्राम मधून करत होतो. कशातला प्रोग्राम आहे, एज्युकेशन या टॉपिक मधला प्रोग्राम आहे. एज्युकेशन म्हणजे काय, पुन्हा एकदा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची संबंधित कन्सेप्ट असते एज्युकेशन. हे तुम्हाला बेसिकली कळालं पाहिजे. कळते का मग, क्रेडिट फॅसिलिटीचा फुल यूज करणं कशामध्ये दिलंय त्यांनी, ऍग्रिकल्चर आणि HRD मध्ये दिलंय. लक्षात घ्या. तुमच्याकडे काहीतरी डेटा आहे का, तुमच्याकडे फार्मर्स फंक्शन लिटरसी प्रोग्राम स्पेसिफिक डेटा आहे, किंवा क्रेडिट फॅसिलिटी कोणासाठी असू शकतात, कृषी क्षेत्रासाठी असू शकतात, हे तुमच्याकडे डिरेक्टली आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं बघा, एज्युकेशन इन HRD ची जोडी त्यांनी कुठे लावली आहे, ए ची जोडी त्यांनी 2 बरोबर लावलेली आहे. ट्रीट्स पीपल ॲज अ रिसोर्स नॉट ॲज ह्युमन बिंग असं म्हणलंय. ठीक आहे. आता बघा गंमत काय, काय म्हणते ते, एज्युकेशन इन HRD जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते असं म्हणतात की ट्रीट्स पीपल ॲज रिसोर्स नॉट ॲज अ ह्युमन बिंग. आपण एज्युकेशनच्या डेफिनेशन बघत होतो का, कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन मध्ये आपण एज्युकेशनच्या बऱ्याचशा डेफिनेशन आपण पाहत होतो. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी आपण काय म्हणत होतो, माणसाला माणूस बनवणं, माणसाला माणूस बनवणं वगैरे वगैरे आपण परत परत म्हणत होतो. लक्षात ठेवा, कशामध्ये, कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन मध्ये. आणि आपण काय म्हणत होतो, ह्या सगळ्या ऍबस्ट्रॅक्ट डेफिनेशन आहेत, फिलॉसॉफिकल आहेत, हवेतल्या डेफिनेशन आहेत वगैरे वगैरे. जेव्हा तुम्ही एज्युकेशनचा ऍज अ फिलॉसॉफिकल व्ह्यूनी विचार करता, ऍज अ डेफिनेशन किंवा कॉन्सेप्च्युअल व्ह्यूनी विचार करता फक्त एज्युकेशन या शब्दाचा, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता, ह्युमन बिंग असं म्हणता, किंवा माणसाला माणूस बनवणं वगैरे तुम्ही एज्युकेशनचा विचार करता. जेव्हा तुम्ही एज्युकेशन इन HRDचा विचार करता, कशामधलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधलं एज्युकेशन, तेव्हा आपण काय म्हणतोय, या ह्युमन बिंगकडे आपण रिसोर्स म्हणून पाहतोय, म्हणून तर आपण त्याला HRD म्हणतोय. लक्षात ठेवा, आपण HRD मधलं एज्युकेशन जेव्हा आपण म्हणणार आहे तेव्हा आपण त्याच्याकडे काय म्हणणार आहे, रिसोर्स म्हणून पाहणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिंपल आहे कन्सेप्ट, काय वेगळं नाहीये. एज्युकेशन आपण सुरुवातीला बघितलं तेव्हा कसं बघत होतो, तर बेसिकली आपण एज्युकेशन काय बघत होतो, ऍबस्ट्रॅक्ट म्हणा, कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टी आपण हवेतल्या बघत होतो. आणि काय, एज्युकेशन HRD असं आपण जेव्हा म्हणतोय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधलं एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा त्यांनी कशाची जोडी लावली, त्यांनी त्याची
एक प्रकारे रिसोर्सशी जोडी लावल्या, लक्षात ठेवा. इट ट्रीट्स पीपल ॲज रिसोर्स नॉट ॲज अ ह्युमन बिंग असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण एज्युकेशनचा विचार HRDच्या कंटेक्स्टमध्ये करतो तेव्हा त्यांना असं म्हणायचं आहे की आपण माणसांना ह्युमन रिसोर्स म्हणून ट्रीट करतो किंवा त्या अँगलनी पाहतो असं त्यांना म्हणायचं. आणि हे खरं आहे का? खरं आहे का? अख्ख्या एज्युकेशनच्या टॉपिकमध्ये तुम्ही माणुसकीबद्दल काही बोलला का? कन्सेप्च्युअल डिस्कशन सोडलं तर नंतर तुम्ही माणुसकीबद्दल वगैरे काही बोललाच नाही. नंतर तुम्ही काय बोलला? त्यांना स्किल कशा द्यायच्या, त्यांना वोकेशन कसं द्यायचं, त्यांना काय करायचं, एक प्रकारे आपण काय म्हणतोय शिक्षण कसं द्यायचं, त्यांना एक प्रकारे सगळ्या शिक्षणामध्ये कसं इन्व्हॉल्व करायचं वगैरे, याच गोष्टी आपण कायम आणि कायम बोलत होतो. लक्षात ठेवा. फार्मर्स फंक्शनल लिटरसी प्रोग्राम काय किंवा अख्ख्या एज्युकेशनच्या टॉपिकची कन्सेप्ट काय ते तुम्हाला काय सांगते, तर ती तुम्हाला बेसिकली सांगते एज्युकेशन आणि HRD काय बघतं ह्युमन बिंग्सकडे, तर रिसोर्स म्हणून पाहतं असं सांगते. पुढे आता हा क्वेश्चन बघा, मानवी संसाधनातील गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असं म्हणलेलं आहे. वाचा एकदा प्रश्न व्यवस्थित. उत्तर कळालं तरी हरकत नाही, उत्तरावरून तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. लक्षात ठेवा, उत्तराशी देणं घेणं नाही आहे, तुम्हाला त्याच्या कन्सेप्ट नंतर कळायला पाहिजे आणि त्याच्या युटिलायझेशन तुम्हाला परीक्षेमध्ये नंतर जमलं पाहिजे, कारण याच्याच बाजूला सगळं फिरणार आहे. काय म्हणतोय परत एकदा, इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन रिसोर्स मीन्स कॉस्ट ऑन फॅसिलिटीज ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग आणि हेल्थ असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य सुविधांवरील खर्च म्हणजे काय, मानवी संसाधनातील गुंतवणूक म्हणलंय. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी ह्युमन रिसोर्स म्हणजे एज्युकेशन, ट्रेनिंग आणि हेल्थ वरचा खर्च म्हणलेलं नाही. कळतंय का मी काय म्हणतोय? त्यांनी ह्युमन रिसोर्स म्हणजे एज्युकेशन, ट्रेनिंग आणि हेल्थ वरचा खर्च असं म्हणलेलं नाही. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, ह्युमन बिंग्स. लक्षात ठेवा, ह्युमन बिंग्सला आपण काय म्हणतो, ह्युमन रिसोर्स म्हणतो. कधी HRD मध्ये आपण एज्युकेशन काय, एज्युकेशन इन HRD आपण काय म्हणलं, कसं बघतो, तर ह्युमन बिंग्सकडे ह्युमन बिंग्स म्हणून बघत नाही, तर काय म्हणून बघतो, एक प्रकारे ह्युमन रिसोर्स म्हणून पाहता असं आपण म्हणतोय. तर इथं त्यांनी काय म्हणलं शब्द, स्पेसिफिकली त्यांनी शब्द इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरला. लक्षात ठेवा, मानव संसाधन वेगळं आणि मानव संसाधनातली गुंतवणूक वेगळी. हे जर कळलं नाही तर तुमचे प्रश्न चुकणार आहेत. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन रिसोर्स वेगळं आणि नुसतं ह्युमन रिसोर्स म्हणलं तर वेगळं, हे तुम्हाला आता कळालं पाहिजे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन रिसोर्स म्हणलं तर त्यांनी काय दिलंय, कॉस्ट ऑन फॅसिलिटीज ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग आणि हेल्थ दिले. ओके, कळालं का? बघा आता मी याच्याबद्दल फार बोलत नाही, हाच प्रश्न नंतर पुढे कसं कामाला येतो त्या वेळेला आपण बघूया. ओके, पुढचा प्रश्न बघा, एका कंपनीच्या कामगाराचे ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य आणि विषय ज्ञानाशी संदर्भात कोणती संज्ञा वापरली जाते. म्हणजेच काय, एखाद्या कामगाराकडे काय आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, कौशल्य आहे आणि विशेष ज्ञान आहे. म्हणजेच काय, त्याच्याकडे नॉलेज आहे, एज्युकेशन आहे, ट्रेनिंग आहे, स्किल्स आहेत, एक्सपर्टीज आहे. तर त्या गोष्टीला आपण काय म्हणणार. म्हणजेच काय, या नॉलेजला, एज्युकेशनला, ट्रेनिंगला, स्किल्सला आपण काय म्हणणार असं त्यांनी विचारले. व्यवस्थित प्रश्न वाचा काय म्हणताय. मग आता जे लॉजिकवाले असतात म्हणजे काय म्हणतात या गोष्टींकडे फार स्पेसिफिकली बघायची गरज नाही, असेच तुक्के मारणे असं ज्यांना वाटतं त्यांचं काय असणार आहे उत्तर, ह्युमन रिसोर्स असणार आहे. व्हॉट टर्म काय म्हणतो आपण, रेफर्स टू द नॉलेज, एज्युकेशन, ट्रेनिंग, स्किल्स आणि एक्सपर्टीज ऑफ फर्म्स वर्कर असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, पण उत्तर काय होईल मग, ह्युमन कॅपिटल वगैरे देतील. त्याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही कामगाराकडे बघता त्या कामगाराला, व्यक्तीला आपण काय म्हणतो, ह्युमन रिसोर्स म्हणतो. लक्षात ठेवा. आणि ह्या कामगारामध्ये आपण जी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणत्या, ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य वगैरे, याला मात्र आपण ह्युमन काय म्हणतोय, कॅपिटल म्हणतोय. लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणत होतो इथे, आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणत होतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एज्युकेशन, ट्रेनिंग, हेल्थ वरच्या खर्चाबद्दल वगैरे बोलतोय किंवा या गोष्टींबद्दल बोलतोय तेव्हा त्याला आपण इन्व्हेस्टमेंट असा शब्द वापरला होता. याचाच अर्थ काय, कामगार म्हणजे काय, मानव संसाधन आणि कामगारामध्ये असणारं ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य आणि विशेष ज्ञान वगैरे म्हणजे काय, तर ह्युमन कॅपिटल किंवा ह्युमन इन्व्हेस्टमेंट हे तुम्हाला कळालं पाहिजे, किंवा ह्युमन रिसोर्स इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणू शकतो. म्हणून इथे आकृती काढली आहे की हा आहे ह्युमन बिंग, हा आहे माणूस. ठीक आहे, हा आहे ह्युमन बिंग. याला जर मला ह्युमन रिसोर्स मध्ये कन्वर्ट करायचं, याच्या हातात डिग्री दिली आहे, ते आता कळत नाहीये, चित्रकला तेवढी चांगली नाही, पण काय म्हणतो आपण, ह्युमन बिंगला आपण ह्युमन रिसोर्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला नॉलेज देतो, त्याला आपण एज्युकेशन देतो, त्याला आपण स्किल देतो, त्याला आपण ट्रेनिंग देतो. हे सगळं केलं, हे सगळं दिलं तर हा ह्युमन बिंग काय होणार आहे, ह्युमन रिसोर्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. लक्षात ठेवा. याचाच अर्थ काय, आपण जेव्हा ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट पाहतो तेव्हा आपण काय म्हणतो, तेव्हा आपण एज्युकेशनची संकल्पना काय बघतो, ह्युमन बिंगला ह्युमन बिंग बनवलं असं म्हणतो. तेच आपण HRDच्या कंटेक्समध्ये बघतो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या कंटेक्समध्ये बघतो, तेव्हा आपण काय म्हणतो, तर आपल्याला काय करायला लागतं, त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटकडे आपण कसं बघतोय,
तर त्याला आपण एज्युकेशन दिलं, नॉलेज दिलं, स्किल दिलं, ट्रेनिंग दिलं, तर आपण काय करणार आहोत, त्या ह्युमन बिंगला रिसोर्समध्ये किंवा ह्युमन रिसोर्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. याचाच अर्थ काय, हा जो काही कामगार आहे किंवा आपण म्हणजे हा जो व्यक्ती आहे ज्याला डिग्री मिळाल्या, त्याला आपण काय शब्द वापरणार, ह्युमन रिसोर्स वापरणार. जेव्हा त्याच्याकडे हे काहीच नाही आहे, ठीक आहे, जेव्हा त्याच्याकडे हे काहीच नाही आहे मधल्या गोष्टी, तेव्हा त्याला आपण प्लेन काय म्हणणार, ह्युमन बिंग म्हणणार. आणि जेव्हा आपण त्याला हे नॉलेज, एज्युकेशन किंवा स्किल ट्रेनिंग वगैरे देणार, तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आता ते मिळालंय तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय, ह्युमन रिसोर्स म्हणतोय. आणि मग याला काय म्हणणार, नॉलेज, एज्युकेशन, स्किल आणि ट्रेनिंगला काय म्हणणार, एक प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधली इन्व्हेस्टमेंट किंवा ह्युमन कॅपिटल म्हणणार. लक्षात ठेवा, कळते का बघा. आपण याला कशाला, या मधल्या बाणावरच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट किंवा कॅपिटल म्हणणार आहोत. हे जर नाही कळालं तर तुमचं काय होणार आहे, प्रश्न चुकणार. लक्षात येते का बघा. हा प्रश्न कोणता, इन्व्हेस्टमेंट वाला प्रश्न 88 नंबरचा, आणि हा जो काही प्रश्न आहे कुठला, 25 नंबरचा. एक प्रकारे तुम्हाला हिंट देतोय, कुठला तरी प्रश्न आधी आला असणार आहे परीक्षेमध्ये, तो तुम्हाला हिंट देतोय की आम्ही काय करतोय, मानव संसाधन, त्याच्यानंतर काय, मानव किंवा नुसता मानव, ह्युमन बिंग, आणि काय, मानव भांडवल किंवा मानवी भांडवल, याच्यामध्ये आम्ही काय करतोय, फरक करतोय. हे लक्षात ठेवा. नाहीतर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा टॉपिक असतो म्हणून उगीच काय केलं, रॅन्डमली ह्युमन रिसोर्स नावाचा काय ऑप्शन मारून आलं, असं चालत नाही. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय आहे, तुम्ही ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, विशेष ज्ञान यांना काय म्हणताय, ह्युमन कॅपिटल म्हणताय किंवा ह्युमन मधली इन्व्हेस्टमेंट म्हणताय, ज्याच्यामुळे आपण त्या ह्युमन बिंगला कशामध्ये कन्वर्ट करू शकू, ह्युमन रिसोर्स मध्ये कन्वर्ट करू शकू. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, कामगाराला आपण मानव संसाधन म्हणणार, आणि काय, ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यांना आपण ह्युमन कॅपिटल म्हणणार. आणि काय, या कामगारामध्ये या गोष्टी आणण्यासाठी जी काही प्रोसेस असते त्यालाच आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची प्रोसेस म्हणणार. लक्षात ठेवा. कळतंय. या कामगारामध्ये काय करायचं आपल्याला, हे ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, विशेष ज्ञान, ह्या गोष्टी आणायच्या, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतो. लक्षात ठेवा. HRD असं म्हणतो. ठीक आहे. कामगार म्हणजे ह्युमन रिसोर्स किंवा ह्युमन बिंग आधीचा, त्याला आपण कामगारामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे ह्युमन रिसोर्स मध्ये कन्वर्ट करतो. कशाच्या प्रोसेसच्या माध्यमातून, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. काय वापरतो आपण त्यासाठी, ह्युमन इन्व्हेस्टमेंट, सॉरी, ह्युमन रिसोर्स इन्व्हेस्टमेंट वापरतो किंवा ह्युमन कॅपिटल वापरतो. लक्षात ठेवा. शब्दांमध्ये थोडा थोडा फरक आहे. त्याच्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या कामकाजात कोणत्या विभागांमार्फत केलं जातं वगैरे बघा एकदा. क्वेश्चन काय बघा, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग. ठीक आहे, दोन विभाग आहेत. फार एवढं त्यामुळे आपल्याला येण्यासारखं ते मगाशीच आपण तो स्क्रीनशॉट बघितला. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे येऊया. काय म्हणले बघा, मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी उपयोगात आणले जाणारे घटक म्हणजे संसाधन होय. ठीक आहे, मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी असं म्हणलेलं आहे. वाचा एकदा, वाचा तुम्ही एकदा, नाही तर मीच फक्त काय होईल, मी पळत राहील, तुम्हाला सगळं गडबड होईल परत. एकदा बघा तो प्रश्न, क्वेश्चन नंबर 27. प्रश्न व्यवस्थित बघा. तुम्ही जे काही शिकलाय पूर्ण HRD मध्ये, तेच सगळं इथं फक्त रिपीट होत आहे, काही नाही वेगळं. ठीक आहे. काय म्हणते बघा, ए आणि बी बघा, दोन्ही काय म्हणते, मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी आणि मानवाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी. आता आपला एक बेसिक फंड आहे, रूल आहे. तर दोन ऑप्शन एका बाजूने जात असतील ना, तर त्याला काय करायचं, उगीच अन्य चिडत बसायचं नाही. ठीक आहे. ते ऑब्व्हियसली काय असणार आहेत, बरोबर असणार आहे. इथं ठीक आहे, नन ऑफ द अबो, ऑल ऑफ द अबो असल्या गोष्टी येणार आहेत, ते त्याचं काही फार मॅटर करत नाही. पुन्हा सांगतो, मला उत्तरांशी इथं देणं घेणं नाही. देणं घेणं याच्याशी आहे की तुम्हाला त्यातून कन्सेप्ट काय मिळतात किंवा तुम्हाला इन्साइट काय मिळतात. ओके. मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी म्हणले आणि खाली काय म्हणले, मानवाच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. दोन्ही ऑप्शन एकाच बाजूने जातात, याला काही फार धक्का लावण्याची गरज नाही. त्याच्यानंतर काय, मानवी साधन संपत्ती म्हणजे त्यांनी काय म्हणलं बघा, संख्यात्मक, गुणात्मक लोकसंख्या म्हणले. याचा अर्थ काय, ह्युमन रिसोर्सेस आर न्यूमरिकल आणि क्वालिटेटिव्ह पॉप्युलेशन असं म्हणलंय. आता लक्षात ठेवा, पुन्हा एकदा आपल्याला अजून एक इन्साइट मिळाली, जी, किंवा अजून एक म्हणण्यापेक्षा आधीचीच इन्साइट आपली रिएनफोर्स झाली. कोणती, ह्युमन रिसोर्स म्हणले की त्यांनी कशावरती फोकस केला बघा, पॉप्युलेशन वरती फोकस केला, लोकांवरती फोकस केला. लक्षात येते का बघा, ह्युमन रिसोर्स म्हणजे त्यांनी कशावर फोकस केला, पॉप्युलेशन वरती फोकस केला. म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे माणसं 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 असं म्हणतात. आणि ह्युमन कॅपिटल म्हणलं की काय, कॅपिटलमध्ये कुठल्या गोष्टी येतात, मग त्या कुठल्या, एज्युकेशन किंवा स्किल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी येतात त्या कॅपिटलमध्ये येतात. लक्षात येते का बघा, त्यांनी ह्युमन रिसोर्स हा वाक्य देऊन, त्यांनी सॉरी शब्द देऊन शेवटी काय म्हणलंय,
पॉप्युलेशन हा शब्द वापरला. आता कसली पॉप्युलेशन म्हणतात? न्यूमरिकल ऍज वेल एज क्वालिटेटिव्ह म्हणतात. मग आता हे तुम्हाला काय वाटू शकतं? हा क्वालिटेटिव्ह ठीक आहे, न्यूमरिकल असू शकते का वगैरे असं काही वाटू शकतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बोलता, समग्र शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियानाच्या बाबतीमध्ये बोलता, तुम्ही काय म्हणता? युनिव्हर्सल ऍक्सेस बद्दल बोलता का? सगळ्या लोकांना शिक्षण देण्याबद्दल तुम्ही बोलता. ठीक आहे. आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रुव्हमेंट बद्दल पण बोलता का? बोलता. याचा अर्थ काय? संख्यात्मक काय, गुणात्मक काय, दोन्ही गोष्टी तुम्ही सर्व शिक्षा अभियान काय किंवा समग्र शिक्षा अभियान काय किंवा सगळ्या अख्ख्या HRHD मध्ये करता. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? मानवी साधन संपत्ती म्हणजेच काय? संख्यात्मक आणि गुणात्मक लोकसंख्या. लक्षात ठेवा. आणि नंतर काय म्हणले बघा, व्हेरी इम्पॉर्टंट वाक्य काय बघा, ह्युमन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज ऑफ स्किल्स, सॉरी, प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग काय म्हणलंय, द नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज ऑफ ऑल द पीपल इन सोसायटी असं म्हणलेलं आहे. आता लक्षात ठेवा, त्यांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची डेफिनेशन काय केली हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यांनी प्रोसेसला काय म्हणलंय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणलंय. लक्षात ठेवा. त्यांनी नॉलेज, स्किल्स आणि ॲबिलिटीजला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणलंय का? अजिबात नाही. त्यांनी असं म्हणलंय की नॉलेज, स्किल्स आणि ॲबिलिटीज हे लोकांमध्ये इन्स्टिल करणं, इन्स्टॉल करणं, त्यांच्यामध्ये ते काय करणं, रुजवणं. ठीक आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतोय. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? आपण इथे जे म्हणत होतो काय, ह्युमन बिंगला ह्युमन रिसोर्स मध्ये कन्व्हर्ट करायचं, तसं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या या प्रोसेसमधून, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय लागतं? नॉलेज लागतं, एज्युकेशन लागतं, स्किल लागतं, ट्रेनिंग लागतं. ह्या सगळ्या घटकांना आपण काय म्हणायचं? ह्युमन कॅपिटल म्हणायचं. याच्या मार्फत आपण काय करतो? एका ह्युमन बिंगला ह्युमन रिसोर्स मध्ये कन्व्हर्ट करतो असं आपण म्हणतोय. लक्षात ठेवा. म्हणजेच काय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक प्रोसेस आहे. ह्युमन रिसोर्स म्हणजे एक माणूस आहे आणि ह्युमन कॅपिटल म्हणजे एक प्रकारे काय, त्या माणसामध्ये आपण इन्स्टॉल केलेल्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला आता ह्युमन कॅपिटल, ह्युमन रिसोर्स आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या तिघांची वेगळी कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाचा आता पटापट. क्वेश्चन नंबर 37 वाचा, मग तुम्हाला ते कळेल. याच्यामध्ये बघा, हे काय नन ऑफ द अबोव्ह वगैरे उत्तर आहे. ठीक आहे. ओके, सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत, पण त्याच्यामधून कळालं काय त्यांनी नेमकं कशाला काय म्हणले? आपल्याला डेफिनेशन कळालेले आहेत. प्रश्न बघा 37. इंग्लिश मध्ये पण वाचा. ठीक आहे. त्यांनी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची उद्दिष्ट विचारलेत, ऑब्जेक्टिव्ह विचारलेत. आणि काय म्हणतो बघा, योग्य पदासाठी योग्य पात्रतेच्या उमेदवाराची निवड करणं, उपलब्ध मनुष्यबळाची यादी तयार करणं, भविष्यातील आवश्यक मनुष्यबळाचे पूर्वानुमान काढणं, योग्य संख्येने मनुष्यबळाची गरज ओळखणं. आता सी आणि डी जे आहेत, ठीक आहे, एक प्रकारे एकच सांगतात का? सी आणि डी एकच सांगतात काय? प्रेडिक्शन ऑफ नेसेसरी ह्युमन रिसोर्स फॉर द फ्युचर म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय, आपल्याला किती मनुष्यबळ लागेल याचा अंदाज लावायचा, किंवा टू आयडेंटिफाय द प्रॉपर नंबर ऑफ ह्युमन रिसोर्सेस असं म्हणलं. याचाच अर्थ काय? आपल्याकडे नेमकं काय आहे, मनुष्यबळ किती आहे ते शोधणं. ठीक आहे. आता डी मध्ये, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये थोडासा फरक आहे. लक्षात ठेवा. डी मध्ये जे काही त्यांचं ट्रान्सलेशन जे आहे थोडासा फरक आहे, पण बेसिकली काय म्हणतात ते, तर मनुष्यबळ किती लागेल याचा अंदाज घेणं हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या प्लॅनिंग मध्ये किंवा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मध्ये गरजेचं आहे का? लक्षात ठेवा, ते गरजेचं आहे की तुम्हाला प्रेडिक्शन करावं लागतं. आणि काय, सिलेक्शन पण गरजेचं आहे का? सिलेक्शन ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर पर्टिक्युलर पोस्ट असं म्हणलंय. येस, सिलेक्शन सुद्धा गरजेचं आहे. ते लक्षात घ्या. या गोष्टी तुम्हाला कितीही या प्लॅनिंग बद्दलच्या वेग वाटत असतील तर तुम्ही काही स्पेसिफिक गोष्टी पॉलिटी भाग 2 मध्ये बघितल्यात. तुम्ही रिक्रुटमेंटची प्रोसेस बघितल्या आणि याच्यामध्ये आपण उमेदवारांना आकर्षित करणं आणि मग सिलेक्शनची प्रोसेस बघितल्या. म्हणजेच काय, उपलब्ध उमेदवारांपैकी काही आपण म्हणूया व्यक्तींची निवड करणं. हे रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन बद्दल तुम्ही ऑलरेडी गोष्टी पाहिल्यात. हे रिक्रुटमेंट कशामध्ये पाहिलं होतं आपण? एक प्रकारे आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहिलं होतं. लक्षात ठेवा. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बेसिकली काय असतं, तर ह्युमन रिसोर्स असतो. इथे पण ते उमेदवारांची निवड करणं, त्याचं रिक्रुटमेंट करणं, सिलेक्शन करणं याच्याबद्दलच बोलत आहेत. लक्षात ठेवा. हे सांगतोय यासाठी की प्रश्न, ठीक आहे, तुमच्यासाठी प्रश्न काय असणार आहेत, असेच वेगवेगळे प्रश्न येणार आहेत, पण तुमच्याकडे भरपूर काही स्पेसिफिक डेटा तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे. फक्त काय, रिव्हिजन केल्यानंतर तो तुम्ही व्यवस्थित अप्लाय करू शकता. जर रिव्हिजन नसेल केली कुठलाही, हे म्हणून नाही, किती पण वेग प्रश्न होते HRD मध्ये. ठीक आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचं ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून काय करायला लागणार आहे, प्रश्न सोडवावे लागणार आहेत. ते HRD त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि HRD ला नुसतं तुम्ही हवीतली थेरी सांगू शकत नाही, म्हणून ऍक्च्युअली आपण काय करतोय,
प्रश्न डिस्कस करतोय, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय म्हणलं आपण काय म्हणतो याच्यामध्ये, तर या प्लॅनिंग मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे कोणती, तर मनुष्यबळाची गरज ओळखणं. आता हे आहे का नाही हे कसं कळणार? आता इथे काय म्हणलं बघा, नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2015 म्हणले. हे फोटो तुम्हाला मी मला वाटतं कालच्या लेक्चरमध्ये पण सांगत होतो की हा फोटो एकदा चेक करा, त्याच्यामध्ये किती सेक्टरमध्ये किती आपल्याला रिक्वायरमेंट आहे. आता पॉलिसीज काय सांगते, आपल्याला 110 मिलियन ऍडिशनल स्किल मॅन पॉवर लागणार आहे 2022 पर्यंत. ही पॉलिसी सांगते किंवा एक प्रकारे हे धोरण सांगताय. धोरण कशासाठी आणतो आपण, या प्लॅनिंगसाठी तर आणतो ना. मानव संसाधन नियोजन जे आहे तेच काय करतो आपण, त्याच्यातून पॉलिसीमधूनच काय करत असतो आपण, नियोजन करत असतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, हे जे तुम्हाला वाक्य दिलेत कोणते, टू लिस्ट आउट अवेलेबल ह्युमन रिसोर्सेस, प्रेडिक्शन ऑफ नेसेसरी ह्युमन रिसोर्सेस, किंवा योग्य संख्येने मनुष्यबळाची गरज ओळखणं, हे सगळं खरं तर याच्यापेक्षा पण स्पेसिफिक तुम्ही बघितले. हे तर तुम्हाला वेग वाक्य दिले तिथं, तुम्ही स्पेसिफिक काय बघितले, युथ मधली पॉलिसीज बघितली 2015ची. ती डिरेक्टली काय सांगते तुम्हाला, की काय म्हणा काय म्हणते ते, तुम्हाला एवढं एवढं मनुष्यबळ लागणार आहे असं सांगते. ठीक आहे. किंवा आपण म्हणलो होतो बघा की औद्योगिक राष्ट्रांमध्ये इतकं मनुष्यबळ कमी होणार आहे, आपल्याकडे एवढं एवढं वाढणार आहे. मग ही संधी आणि आव्हान समजून आपण काय करायचंय, नवीन पॉलिसी आणायची वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 4 नंबरचा, व्हेरी इम्पॉर्टंट, व्यवस्थित वाचा. मला वाटतं हा रिसेंट 2022चा प्रश्न असणार आहे, तुम्हाला हा प्रश्न कळायला पाहिजे. बघा एकदा 4 नंबरचा व्यवस्थित बघा प्रश्न. तुमच्या पीडीएफ मध्ये वाटतं तर झूम करून बघा, जर इथं क्लिअर दिसत नसेल तर. ठीक आहे. बघितले का बघा वाक्य व्यवस्थित. जास्त वेळ देऊ शकत नाही कारण मग ते खूप भरपूर पान आहेत आपल्याला बघायची, म्हणून इथं बघा पटापट. ओके. काय म्हणते बघा, एक एक वाक्य बघूया. पहिलं वाक्य असं म्हणतंय, मानवी भांडवल निर्मिती शिक्षण आरोग्य इतर कार्यक्रमातून करणे असे सुचवते की. ठीक आहे. आता हे प्रश्नाचं उत्तर गेलं उडत. ठीक आहे. पहिलं तर काय सांगितलं त्यांनी, मानवी भांडवल निर्मिती सांगितली. ठीक आहे. काय, शिक्षण आरोग्य इतर कार्यक्रमातून, याचाच अर्थ काय, मानवी भांडवल निर्मिती ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन आपण कशातून करू शकतो, शिक्षण आरोग्य इतर कार्यक्रमातून करू शकतो. आलं का पुन्हा ह्युमन कॅपिटल बद्दलच्या ह्या 3 गोष्टी किंवा ह्या कन्सेप्ट कळते का बघा. त्यांनी तुम्हाला या प्रश्नांमध्ये वाक्यांमध्येच भरपूर कन्सेप्ट आणि भरपूर हिंट दिल्यात, ज्या तुम्हाला आता कदाचित पुढच्या वर्षी परत काय होतील, कामाला येतील का, या मेन्स मध्ये कामाला येतील. आता इथे ते नुसतं मानवी भांडवलाबद्दल बोलतात का, नाही, मानवी भांडवल निर्मितीबद्दल बोलतात. आणि मग कशामधून करायची म्हणतात, हे शिक्षण आरोग्य आणि इतर कार्यक्रमातून करायचे असं म्हणतात. मग काय म्हणतात, सुचवते की राज्याचे हस्तक्षेप लोकांचा विकास करण्यास आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी गरजेचे आहेत. आता बऱ्याच जणांना हे राज्याचे हस्तक्षेप काय निगेटिव्ह वाटू शकतं, की राज्याने हस्तक्षेप करणं हा शब्दच त्यांना निगेटिव्ह वाटू शकतो. ठीक आहे. राज्याचा हस्तक्षेप निगेटिव्ह कुणाला वाटेल, ज्याला लेसेस पियर वगैरे किंवा मार्केटचा अदृश्य हात वगैरे, बाजाराचा अदृश्य हात, अशा प्रकारच्या कन्सेप्टला ज्यांना चिकटून बसलेले आहेत किंवा त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये, त्यांना ह्या गोष्टी निगेटिव्ह वाटू शकतात, लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या, हे किंवा हा प्रश्न मी तुम्हाला म्हणत होतो, जो प्रश्न तुम्हाला शोधणं किंवा सापडणं गरजेचं होतं असं आपण म्हणत होतो. कुठल्या गोष्टीबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्हाला यांनी असं म्हणलंय, किंवा आपल्या युडीएच्या टॉपिकमध्ये आपण एचडीआयची संकल्पना बघत होतो तेव्हा म्हणलंय काय, अमर्त्य सेन यांच्या मते विकास घडवून आणायचा असेल तर राज्यांनी अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या सुविधा पुरवणं अपेक्षित असतं, असं म्हणलेलं आहे. कुणी, अमर्त्य सेन यांनी म्हणलेलं आहे. मग हेच वाक्य आहे का ते, हेच वाक्य आहे. ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन थ्रू एज्युकेशन, हेल्थ आणि अदर प्रोग्राम्स सजेस्ट दॅट स्टेट इंटरव्हेन्शन्स आर नीडेड टू डेव्हलप पीपल अँड एलिव्हेट प्रॉपर्टी म्हणलेलं आहे. सेम वाक्य आहे का, सेम वाक्य, लक्षात ठेवा. अमर्त्य सेन यांच्या मते विकास घडवून आणण्यासाठी राज्यांनी काय केलं पाहिजे, अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, म्हणजे स्टेट इंटरव्हेन्शन गरजेचं आहे असं त्यांना म्हणायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे काय, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी कन्सेप्ट ऑलरेडी बघितलं, फक्त काय आहे तुम्हाला ते वाचल्यानंतर कळायला पाहिजे की स्टेट इंटरव्हेन्शन इथं निगेटिव्ह घेण्याची गरज नाही. ऍक्च्युली स्टेटकडून आपण अपेक्षा करतोय, किंवा त्यामुळे आपण अमर्त्य सेन यांच्यासारखी इकॉनॉमिस्ट यांच्याकडून अपेक्षा करणार की सरकारने या गोष्टी कराव्या. त्याच्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापन काय म्हणतात,
HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इंटरव्हेन्शन इन्व्हॉल्विंग ट्रेनिंग, गोल सेटिंग, फ्लेक्झिबल वर्क शेड्यूल, गेन शेअरिंग, हा पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन प्रोडक्टिव्हिटी असं म्हणलेलं. म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते, जर तुम्ही ट्रेनिंग दिलं तर, गोल सेटिंग केलं तर, किंवा फ्लेक्झिबल वर्क केलं तर, शेड्युलिंग केलं तर, किंवा गेन शेअरिंग केलं तर. आता हे कुठे शिकवलं आपल्याला? बी सुद्धा आपल्याला ऍक्च्युली खरं तर शिकवलेलं आहे. कुठे शिकवलंय? जर तुम्ही ह्युमन रिलेशन स्कूल हे आठवत असेल तुम्हाला आणि हॉथरॉन इफेक्ट आठवत असेल तर आपण याच्यामध्ये बघितलं होतं काय, की प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते कामगारांची, जर तुम्ही इन्फॉर्मल मध्ये त्यांना ठेवलं, त्यांना तुम्ही पार्टिसिपेट करू दिलं मॅनेजमेंटमध्ये वगैरे वगैरे, तर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आपण लायब्ररीमधलं एक्झाम्पल घेतलं होतं की तुम्ही तुमचा अभ्यास एखाद्या लायब्ररीमध्ये कधी चांगला करू शकता. त्याच गोष्टी तुम्हाला इथं त्यांनी पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आता पुन्हा सांगतो, तुम्हाला उत्तर येणं का न येणं याच्याबद्दल मी बोलत नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा, अख्ख्या एचआरडीच्या पेपरमध्ये किंवा कुठेही गेलात तुम्ही, इकॉनॉमीला गेलात, कुठल्या पेपरमध्ये गेलात, तर तुमच्याकडे भरपूर काही असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, शांत राहून त्या गोष्टींकडे, त्या शब्दांकडे काय करायचं, लक्ष देऊन त्याला सॉल्व्ह करायचं. लक्षात घ्या पुढे काय म्हणलंय. द ओनर युजली इज HRD मॅनेजर इन स्मॉल एंटरप्राइज. सो काय म्हणते, चान्सेस ऑफ पॉझिटिव्ह आउटकम्स ऑफ डेव्हलपिंग एम्प्लॉई कॉम्पिटन्स आर लो असं म्हणलंय. म्हणजेच काय, HRD मॅनेजर, सॉरी, स्मॉल एंटरप्राइज असतं, छोटं एंटरप्राइज जे असतं त्याच्यामध्ये मालक, ओनर हाच काय असतो, HRD मॅनेजर असतो असं म्हणलेलं आहे. आणि त्यामुळं काय, एम्प्लॉईचा कॉम्पिटन्स डेव्हलप होणं याच्या चान्सेस कमी असतात असं त्यांनी म्हणलंय. छोटं एंटरप्राइज आहे, त्या छोट्या एंटरप्राइज मध्ये ओनर हाच काय असतो, HRD मॅनेजर असतो किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा मॅनेजर असतो. आणि त्यामुळे काय होतं, तर तो काय करू शकत नाही, आपल्या स्टाफला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकत नाही, किंवा स्टाफ मधल्या कॉम्पिटन्सीस लो राहतात किंवा डेव्हलप होत नाहीत, असं त्यांना काहीतरी वाक्य म्हणायचंय. आता हे काहीतरी आपण नवीनच ऐकलं पहिल्यांदाच, हे वाक्य आपण कधी ऐकलं नव्हतं. मला वाटतं हा 2022चा प्रश्न असेल. ओके, काय करतो मी आता, तो प्रश्न मी सोडतो आणि थोडस पुढे येतो. ठीक आहे, कुठे येतो पुढच्या पानांवरती येतो, फारच पुढे जातो. हा, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 32 वरती येतो. ओके, 32 वरती आल्यानंतर मला कळतं, काय कळतं, की अजून एक वाक्य, किंवा याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य दिले काय, द ओनर एंटरप्रेन्योर युजली इज द HRD मॅनेजर इन स्मॉल एंटरप्राइज, सो चान्सेस ऑफ पॉझिटिव्ह आउटकम्स ऑफ डेव्हलपिंग एम्प्लॉई कॉम्पिटन्सीज आर हाय. सेम वाक्य छापलंय, काहीच नाही केलेलं वेगळं, सेम जशाला तसं वाक्य छापलंय. फक्त आता इथं हाय म्हणतं, तिकडे काय म्हणत होतो, लो असं म्हणत होतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, जशाला तसं वाक्य टाकलेलं आहे, फक्त काय आहे, लोच्या ऐवजी हाय शब्द वापरला, लक्षात ठेवा. आता हे काय आहे, तुम्ही नंतर तुमचं तुम्ही चेक करा. हे दोन्ही प्रश्न एकाच काय म्हणूया आपण परीक्षेमध्ये आलेत का, हे तुमचं तुम्ही नंतर बघा. याचा अर्थ काय, एक अजून एक इन्साइट देतं आपल्याला, की काय करा, प्रश्न जेव्हा तुम्ही टिक करता, तेव्हा टिक करताना जेव्हा तुम्ही काय म्हणतो आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवताय कुठले ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे, आणि तुम्हाला लक्षात येते की अरे इथे काय मला सी घ्यायचंय का नाही, इन्क्लुसिव्ह राहायचंय का नाही, याच्याबद्दल मला अंदाज येत नाहीये, तोपर्यंत मी काय करणार आहे, तो प्रश्न मी टिक करायचा ठेवतोय. तुम्ही त्याला खून करून ठेवा किंवा काही करा, आणि हा प्रश्न मी टिक करायचा ठेवून देतोय बाजूला. आणि कदाचित पुढचा प्रश्न सोडवल्यानंतर मला इन्साइट येते, कारण नाही हेच वाक्य मी कुठेतरी आधी बघितलंय, आणि मग तुम्ही कदाचित प्रश्नाबद्दल निर्णय घेताय, असं होऊ शकतं. लक्षात ठेवा, ही तरी इन्साइट मिळाली की कदाचित एकाच परीक्षेमध्ये सुद्धा ही दोन वाक्य उलटी पुलटी करून दिली जाऊ शकतात. आता त्यांना काय म्हणायचंय, एखादं स्मॉल एंटरप्राइज असेल तर तिथे काय असतो, ओनरच HRD मॅनेजर असतो वगैरे वगैरे. हिरायस अकॅडमीचं एक्झाम्पल घ्या, काय नाही, स्मॉलच एंटरप्राइज आहे, की फार मोठी एंटरप्राइज नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण, समजा काय करायचंय आपल्यालाच, काय करायचं, सगळे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. मग समजा प्रथमेश आहेत किंवा पूजा मॅडम आहेत, त्या दोघांच्या बाबतीमध्ये पण काय करावं लागेल, आपल्याला काय करायला लागेल, लक्ष ठेवायला लागेल. किंवा इन जनरल काय म्हणूया आपण, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काय करायला, आपल्यालाच काम करायला लागेल. तर याचा अर्थ काय, उलट काय होणार आहे, जेव्हा तुमची एंटरप्राइज स्मॉल असते तेव्हा पर्सनल कनेक्ट खूप जास्त चांगला असतो. लक्षात ठेवा, मग ते प्रथमेश सर असतील किंवा पूजा मॅडम असतील, दोघांच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, पर्सनल कनेक्ट जो असणार आहे एक प्रकारे गुणाचा, HRD मॅनेजरचा, तो काय असणार, उलट चांगला असणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधल्या कॉम्पिटन्सेस डेव्हलप करणं, त्या डेव्हलप होत आहेत का नाही त्या पाहणं, हे सोपं जाणार आहे. लक्षात ठेवा, स्मॉल एंटरप्राइज मध्ये उलट हे जास्त चांगल्या प्रकारे शक्य असतं. आणि हेच जर आपण लार्ज एंटरप्राइजचा विचार केला तर तिथे मात्र काय होतं, एक प्रकारे ठीक आहे, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांच्याकडे अजून काहीतरी रिसोर्सेस असतील वगैरे वगैरे, ह्या गोष्टी असतील, पण बेसिकली काय होतं, तिथला जो काही ह्युमन रिसोर्स असतो तो डायल्यूट होतो. लक्षात ठेवा, तुम्ही खूप, आता फॉर एक्झाम्पल TCSचं एक्झाम्पल घ्या. TCS यासारख्या कंपनीमध्ये एवढ्या लोकांना हायर करतात एकाच वेळेला,
की तिथल्या कॉम्पिटन्सीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करू शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही. टीसीएस काही फार काय म्हणूया आपण ब्रिलियंट माइंडलाच काय करेल, हायर करेल असं नाही. ठीक आहे, टीसीएसच्या बाबतीमध्ये. ओके, सगळ्या कंपनीच्या बाबतीमध्ये नाही. बाकी काही कंपन्या काय करतील, एकदमच काय तुमच्याकडे काहीतरी खूप एक्सपर्टीज नॉलेज असेल तर तुम्हाला हायर करतील. पण टीसीएस सारख्या कंपन्या काय करतात, लार्ज आपण म्हणूया मास हायरिंग करतात आणि काय करतात, एक प्रकारे बऱ्याच जणांना बेंचवरती वगैरे बसवून ठेवतात. मग हे काय, तर बेसिकली असं होतं की तुमचा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आहे तिथे डायल्यूट होते. कुठे, जेव्हा तुमचं एंटरप्राइज खूप मोठं असतं तेव्हा. लक्षात ठेवा. का, एचआरडी मॅनेजर आणि जे काही एम्प्लॉय आहे त्यांच्यामध्ये कनेक्ट नसतो. आणि हे कशाच्या अगेन्स्ट आहे मग, लक्षात ठेवा. हे एक प्रकारे जेव्हा आपण म्हणतोय की काय, लो असणार कॅपॅसिटी किंवा लो कॉम्पिटन्स डेव्हलप होणार, हे कशाच अगेन्स्ट आहे ऍक्च्युली, ह्युमन रिलेशन थेअरीच्याच अगेन्स्ट आहे. का, आपण ह्युमन रिलेशन थेअरीमध्ये हे तर म्हणतोय की इन्फॉर्मल कनेक्ट असेल कोणामध्ये, एक प्रकारे तिथल्या मॅनेजमेंटमध्ये आणि तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये, तर ऑब्व्हियसली काय होतं, कॉम्पिटन्सीज चांगल्या डेव्हलप होतात असं आपण म्हणतो. ठीक आहे, तुम्ही ते पूजा मॅडम वरून तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. त्यांनी जे काय म्हणजे आता हे या काय म्हणतात त्याला प्रश्नाच्या योगायोगाने आले सी स्टेटमेंट म्हणून सांगतो की त्यांनी आतापर्यंत, मला आतापर्यंत एकदाही असं आठवत नाही की एवढे लेक्चर्स आपले झाले. आता एकाही लेक्चरसाठी त्यांनी जी लिंक आहे ती एकही लिंक म्हणजे ते लिंक त्याच तयार करतात, तर ती लिंक त्यांनी कधी उशिरा तयार केली आहे असं कधीच झालं नाही. उलट असं झालंय कधी कधी की मी लिंकला उशिरा जॉईन होते असं वाटल्यानंतर त्यांनी बरोबर काय केलं, कॉल केला म्हणा किंवा मेसेज केला आणि आठवण करून दिले लेक्चर. म्हणजे लेक्चरची आठवण करून द्यायची गरज नाही, पण असं होऊ शकतं की 5:30च्या टायमिंगच्या ऐवजी काय 5:45लाच लक्षात आलं की अरे 5:45ला लेक्चर आहे वगैरे, असं होऊ शकतं. तर तसं पण कधी झालेलं नाही. बेसिकली ते कशामुळे, कॉम्पिटन्सीज चांगल्या डेव्हलप झालेल्या असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे काय म्हणतो आपण, स्मॉल एंटरप्राइज बद्दल बोलत आहोत, म्हणून हे इथं खरं तर ऍक्च्युली ते चित्र काढलेलं आहे आणि पूजा मॅडम आणि प्रथमेश यांचं नाव तिथे लिहिलेलं आहे. ओके, पुढे या. काय म्हणतो बघा आता, नाही पुढे कशाला, हा हा हा, ठीक आहे, हा प्रश्न बघितला, त्याच्यामधलं हे वाक्य ओके. त्याच्यानंतर बघा हे ट्रेनिंग गोल सेटिंग वगैरे आपण बघितलं ह्युमन रिलेशनचं. पुढे येऊया आता, पुढच्या क्वेश्चनला येऊया. हा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 बघा, मानव संसाधन विभागाच्या कामगिरीचे डॅश डॅश आधारित मूल्यमापन केले जाते वगैरे. ठीक आहे, मानव संसाधन विकासाच्या कामगिरीचे कशाच्या आधारित मूल्यमापन केले जाते वगैरे असं म्हणलेलं आहे. ओके, काय म्हणलं बघा, ऑप्शन दिलेत त्यांनी, मेजरेबल इव्हिडन्स ऑफ इफिशियन्सी, मेजरेबल इव्हिडन्स ऑफ इफेक्टिव्हनेस असं म्हणलंय, आणि काय अनेक्डोटल इव्हिडन्स वगैरे म्हणलंय, क्वालिटेटिव्ह मेजर्स ऑफ सक्सेस म्हणलंय. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न अवघड झाला असता खूप जास्त जर कधी त्यांनी ABD हा पर्याय दिला असता ना, तर तो अजून अवघड गेला असता आपल्याला. म्हणजे असाही प्रश्न तो काही सोपा आहे असं म्हणणार नाही, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला अनेक्डोटल एव्हिडन्स हा शब्दच माहिती नसतो, किंवा अनेक्डोट म्हणजे काय हेच माहिती नसतं. अनेक्डोट म्हणजे बेसिकली काय असतं, काहीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल आपण घटना सांगणं, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काय करणं, काय म्हणूया आपण, माहिती सांगणं, तोंडी माहिती देतोय. समजा मी असं झालं, मग तसं झालं, मग हे झालं, मग ते झालं. समजा आपल्याकडे काय सर्वेला कोणी लोक आले आणि त्यांना काय करायचं, उगीच गप्पा सांगत बसायच्या. म्हणजे हे तुम्हाला ढोबळ सांगतोय. अनेक्डोटल एव्हिडन्सचा गोष्ट वेगळी असते. म्हणजे जर तसं बघायला गेलं, काय म्हणूया आपण सायंटिफिक टर्मॉलॉजी मध्ये बघायला गेलं, तर अनेक्डोटल एव्हिडन्स म्हणजे असा असतो की जो नॉन सिस्टमॅटिक पद्धतीने किंवा एकदम कॅज्युअल पद्धतीने काय केलं असतो आपण, गोळा केला असतो, अशा प्रकारचा एव्हिडन्स असतो. तुम्हाला तो अर्थच माहिती नाही तर हा प्रश्न ऑब्व्हियसली अवघड जाणार. ठीक आहे, अनेक्डोटल एव्हिडन्सचा अर्थच माहिती नसेल तर, किंवा मग ABC घ्यायचं तर काय, मग आपण काय करणार, इन्क्लुझिव्ह राहायचंय, काय मॅक्सिमम आपल्याला ऑप्शन मारायचे. हे जे काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये आपण कदाचित ABC वगैरे घेऊ शकतो. ठीक आहे, मग प्रॉब्लेम काय होतो, घटनावृत्त म्हणले ना, घटनावृत्त म्हणजे काय, एक प्रकारे घटनेचं वर्णन करणं, काहीतरी काय म्हणूया रंगवून रंगवून काहीतरी सांगणं. तर याला काही अर्थ नसतो. कशामध्ये, जेव्हा तुम्ही एखादं इव्हॅल्युएशन करताय तेव्हा या अशा गोष्टींना, तोंडी बोललेल्या गोष्टींना, गप्पा मारलेल्या गोष्टींना काही काय म्हणतो आपण, अर्थ नसतो. आता लक्षात ठेवा, यांनी तुम्हाला इथे A आणि B मध्ये खूप स्पेसिफिक शब्द वापरला, मेजरेबल इव्हिडन्स आणि मेजरेबल इव्हिडन्स. म्हणजेच काय, खरंच एखादी गोष्ट मेजर करता येण्यासारखी आहे का, त्याला महत्व आहे ना. तर मग त्या मेजरेबल इव्हिडन्स वरूनच तुम्ही एखाद्याच्या कामगिरीचं मूल्यमापन करू शकता. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं A आणि B यायला पाहिजे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मेजरेबल मेजरेबल या शब्दावरून काय कळतंय,
जी गोष्ट मोजण्यासारखी आहे त्या गोष्टीवरतीच आधारित तुम्ही काय केलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीचं काय किंवा एखाद्या डिपार्टमेंटचं काय, कोणाचंही तुम्ही काय म्हणूया आपण कामगिरीचं मूल्यमापन कसं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मार्क आले, तुमच्या टेस्टचे मार्क आलेत, तुमच्या टेस्टच्या मार्कवरती तुमच्या कामगिरीचं मूल्यमापन व्हायला पाहिजे ना. तुम्ही म्हणला की सर परीक्षेला मार्क काय 100 पैकी मला किती समजा प्रिलिम्सला स्कोर माझा आलाय 70. ओके, माझा अभ्यास लय भारी आहे सर, माझा काय ते खूप मी कष्ट केले सर, पण माझा मार्कच येत नाही सर. आता याचा अर्थ काय होतो, तर हे कामगिरीचं मूल्यमापन आपण तिथे करूच शकत नाही. मार्क जर समजा तुमचे 70 आहेत, तुम्ही म्हणता खूप अभ्यास केला होता, खूप कष्ट केलं होतं, पण मार्क येत नाही, तेव्हा तिथे प्रॉब्लेम काय होतो, तुमच्याकडे काही मेजरेबल एव्हिडन्सच नाही ना. कशाचा, तुमच्या मार्कांचा किंवा कुठल्या गोष्टीचा. मग हे असं म्हणणं, मी काय म्हणणं, की मी खूप कष्ट करतो पण मला मार्क येत नाहीत, किंवा मी खूप अभ्यास केला होता पण मला मार्क वगैरे येत नाहीत, असं म्हणणं म्हणजे काय ऍक्च्युली खरं तर अनेक्डोटल एव्हिडन्स लक्षात ठेवा. म्हणजेच काय, मी गप्पा मारतो किंवा मी बोलतोय या गोष्टीला अर्थ आहे का मग डी नंबरच्या, किंवा सॉरी डी म्हणतो, सॉरी काय म्हणतो आपण, अनेक्डोटल एव्हिडन्सला अर्थ आहे का, सी ला काही अर्थ आहे का, सी ला काही अर्थ नाही. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय होतो, तुम्ही घटना सांगताय, तुम्ही गोष्टी फक्त का इन जनरल फिलिंग वरती बोलताय असा त्याचा अर्थ होतो. आणि मग काय म्हणलंय, मेजरेबल एव्हिडन्स ऑफ इफिशियन्सी, मेजरेबल एव्हिडन्स ऑफ इफेक्टिव्हनेस, दोन्हीकडे मेजरेबल शब्द आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला ते अंदाज यायला पाहिजे. ठीक आहे, आणि बीचा, सीचा प्रॉब्लेम आहे मान्य. डी जर दिलं असतं तर मग अजून काय झालं असतं, ते डिफिकल्ट गेलं असतं की क्वालिटेटिव्ह मेजर्स ऑफ सक्सेस आपण गाळायचं कसं. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह मेजर्स ऑफ सक्सेस. लक्षात ठेवा, क्वालिटेटिव्ह मेजर्स ऑफ सक्सेस जे म्हणतात ते शब्दच वापरतात तुम्ही. सक्सेस या शब्दावरती काय म्हणतो आपण, एखाद्याच्या कामगिरीचं मूल्यमापन, म्हणजे मग ते कसं झालं की कुणी यश मिळवलं कुणी नाही मिळवलं याच्या आधारावरतीच तुम्ही काय करताय, सगळं कामगिरीचं मूल्यमापन करताय वगैरे, त्याचा अर्थ होतो. मग ते काय, जर त्यांनी तुम्हाला ए दिलं असतं, बी दिलं असतं आणि डी दिलं, सॉरी हा डी दिलं असतं, तर ए बी डी पर्याय दिला असतं तर हा प्रश्न अजून अवघड झाला असता. लक्षात ठेवा. तसं काय, तर परीक्षेमध्ये पास होणं, यश मिळवणं, याच्यावर तुम्ही कामगिरीचं मूल्यमापन करायला पाहिजे की मग. ठीक आहे, पण आपण काय म्हणतोय, मेजरेबल एव्हिडन्सला आपण महत्व देतो. लक्षात ठेवा. आता हे कुठून कळालं तुम्हाला, एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस. ठीक आहे, कशामध्ये या, तुमच्या पब्लिक मॅनेजमेंट थेअरीमध्ये या, मग तुम्हाला कळेल. आपण 3 ई महत्वाचे होते म्हणलं होतं, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, हे 2 शब्द तुम्ही कशामध्ये पाहताय, पब्लिक मॅनेजमेंट थेअरीमध्ये दोन्ही शब्द पाहताय. लक्षात ठेवा. आणि कुठला शब्द पाहताय आपण, इकॉनॉमी. याचाच अर्थ काय, जर त्यांनी इथं तुम्हाला मानव संसाधन विभागाच्या कामगिरीच्या मूल्यमापनामध्ये मेजरेबल एव्हिडन्स ऑफ इकॉनॉमी जरी टाकलं असतं ना, तरी तो पर्याय बरोबर आला असता. लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, पब्लिक मॅनेजमेंटची जी थिअरी आहे ना, तीच तुम्हाला काय सांगत होती, तर आपण 3 ई बघणार. कुठल्या, इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, हे 3 आपण ई बघणार होतो की. ओके, तर हे 3 ई आपल्यासाठी महत्वाचे असतात का, एक प्रकारे आपण काय म्हणतो, काटकसर केली पाहिजे, कार्यक्षमता असली पाहिजे आणि परिणामकारकता असली पाहिजे. तुमची पॉलिसी जी आहे ती इफेक्टिव्ह नसेल तर काय उपयोग ना, इफिशियंट नसेल तर काय उपयोग, किंवा त्या पॉलिसीला प्रचंड खर्च आला असेल, त्याच्यामुळे तुम्ही काटकसर करू शकला नसाल तर त्याला काही उपयोगच नाही. याचाच अर्थ काय, एक कामगिरीचं इव्हॅल्युएशन कशाच्या आधारावरती होऊ शकतं, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस आणि काय म्हणूया आपण, एक प्रकारे इकॉनॉमीच्या आधारावरती होऊ शकतं. लक्षात ठेवा. जर पुढे अजून प्रश्न आला, मेजरेबल एव्हिडन्सेस ऑफ इकॉनॉमी असं काही शब्द आला तर तो काय होऊ शकतो, बरोबर येऊ शकतो. लक्षात ठेवा. हे काय आहे खरं तर, मानव संसाधन विभागांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाच्या आधारे तुम्हाला त्यांनी पब्लिक मॅनेजमेंटची थिअरी किंवा त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा. हे सांगणं यासाठी आहे सगळं की तुम्ही काही गोष्टी शिकलेला आहात, फक्त काय, कन्व्हिक्शन असू द्या की याच गोष्टींच्या आधारे प्रश्न सोडवायला लागणार आहेत. अजून कुठलं तरी भांडार नॉलेजचं ओपन करण्याची गरज नाही पडणार. कुठलं तरी वेगळं अजून दरवाजा ओपन होतील आणि मग तुम्हाला साक्षात्कार होतील असं वाट बघू नका. आता ऑलरेडी डोकं लावायला, अप्लाय करायला सुरू करा. त्याच्यानंतर मानव संसाधन विकास संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो असं म्हणलंय. ठीक आहे, तसं बघायला तर सोपं आहे. विविध कौशल्यांचा विकास, व्यक्तीला कार्यक्षम बनवलं. ठीक आहे, आता हे ए आणि बी मध्ये काही इश्यूज नाहीये, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे, आता त्यांनी उत्तर काय दिलं, सॉरी उत्तर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया पर्याय काय दिलाय बघा, ए बी डी हा पर्याय दिलेला आहे. आणि काय केलंय, सी वरती टाकलंय वर्तणुकीमध्ये बदल असं टाकलेलं आहे. आता वर्तणुकीमध्ये बदल आणि मानव संसाधन विकास याचा काही संबंध असतो का, असतो. कशामध्ये बघितलं होतं, बिहेवियरलिझम किंवा वर्तनवादी सिद्धांतामध्ये बघितलं होतं की मानवाचं वर्तन याला काय आहे, मानवी काय म्हणूया आपण, काय मानवी म्हणण्यापेक्षा आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, लोक प्रशासनामध्ये खूप जास्त महत्व आहे असं आपण म्हणलं होतं. कशाला, वर्तनवादाला, बिहेवियरलिझमला, मानवाच्या बिहेवियरला महत्व आहे, त्याच्या ह्युमन रिलेशनला महत्व आहे. याचाच अर्थ काय, मानव संसाधन विकास म्हणा किंवा पबॅड म्हणा, याच्यामध्ये वर्तणुकीमधील बदल घडवून आणणं याला पण इम्पॉर्टन्स असणारे. लक्षात ठेवा. कळतंय, वर्तणुकीमधील बदल
मानव संसाधन विकासाच्या संज्ञेशी त्यांनी जोडलेला आहे. तुमच्याकडे थेरी कोणती होती मग? बिहेवियरलिझमची थेरी होती. त्यानंतर पुन्हा एकदा सामाजिक आर्थिक दर्जा, तेच की त्या एसबीआय मधलं ते जीवनमानाचा दर्जा उंचवणं वगैरे, हे तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे डी बद्दल काय प्रॉब्लेम होता? ए आणि बी बद्दल प्रॉब्लेम होता. असला तर सी बद्दल प्रॉब्लेम होता. वर्तणुकीमधील बदल घडवून आणणं कशामध्ये बघितलंय मग? त्या वर्तणुकीबद्दल कशात बघितलंय? एक प्रकारे ह्युमन रिसोर्सच्या बाबतीत तर बिहेवियरलिझमच्या थेरीमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या, काय म्हणतात, खालीलपैकी कोणते मानव संसाधन विकास मंत्रालयाचे उद्देश आहेत म्हणले. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला ऑल ऑफ द अबोव वाली जी भानगड आहे ती नाहीये इथे. ऑल ऑफ द अबोव, एक तर ऑल ऑफ द अबोव वाला पर्यायच नाहीये. मग काय केले बघा त्यांनी? धोरण ठरवणं ओके, दर्जा सुधारणं ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा शिक्षणातील टक्का वाढवणं ओके, त्याच्यानंतर काय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणं. याचा अर्थ काय? जनरलाइज उद्देश जेव्हा दिले त्यांनी त्याला काय केले? बरोबर पकडले. आणि माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणं म्हणलं की त्याला उडवून टाकलेलं आहे किंवा उडवतील. लक्षात ठेवा. याचाच अर्थ काय? तुम्हाला हे ऑप्शन जेव्हा येतील कशाबद्दलचे? मानव संसाधन विकास मंत्रालयाचे, एनसीआरटीचे, रुसाचे उद्दिष्ट कार्य जेव्हा विचारले जातील तेव्हा खूप स्पेसिफिक एखाद्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं की त्यांनी शेवटचा पर्याय वगैरे सहसा किंवा एखादा पर्याय त्यांनी असा दिलाय का की जो काय म्हणूया आपण खूप जास्त स्पेसिफिक आहे, तर इकडून तिकडून काय केलं दुसऱ्या संस्थेचा उचलला आहे तुमच्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कारण हे असेच तुम्हाला 3 प्रश्न दिसतील कशाबद्दलचे? या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री बद्दलचे, की त्यांनी काय करणं, एखादा शब्द इकडून तिकडून किंवा एखादा पर्याय काय करणं बरोबर घुसडणं. लक्षात ठेवा. त्यांनी काय तुम्हाला ऑल ऑफ द अबोवचे आन्सर दिलेले नाही आहेत. कशामध्ये? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री बद्दलचे ऑल ऑफ द अबोवचे आन्सर त्यांनी तुम्हाला दिले दिसणार नाहीत. त्यांनी एखादा पर्याय माध्यमिक शिक्षण खूप स्पेसिफिक करून फेलोशिप प्रदान करणे वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे. लक्षात ठेवा. ते काय एखाद्या मिनिस्ट्रीचं असू शकत नाही, एखाद्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणाऱ्या एजन्सीचं वगैरे असू शकतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय, मानव संसाधन विकासाचे पुढीलपैकी कोणते महत्व सांगता येईल असं म्हणलंय. म्हणजेच काय, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट विचारलेलं आहे. ओके. काय मग? भांडवलाची निर्मिती करण्याकरता ऑब्व्हियसली कॅपिटल फॉर्मेशनसाठी मदत होते की लोकांची, माणसांची. त्याच्यानंतर ज्ञानाची पातळी ठीक आहे. आणि काय, कार्यक्षमता आणि कौशल्य वाढवून करता आहेच आहे. आता काय म्हणते? मनोधैर्य आणि दृष्टिकोन उंचवण्यासाठी. आता डी तर काय, तसं पण जनरलाइज आहे किंवा फार काही आपण म्हणूया स्पेसिफिक त्यांनी दिलेलं नाही. पण तरी सुद्धा मनोधैर्य वगैरे आपण काय म्हणतो, तर आपल्याकडे भरपूर स्कीम आहेत बघा. बालकांसाठी आहेत, महिलांसाठी आहेत, काउन्सिलिंग वाल्या स्कीम आहेत. ओके. किंवा आपण काय म्हणतो, मनोदर्पण सारखी आपण स्कीम बघितली होती, किंवा इव्हन आपण एम्प्लॉयमेंट बद्दलची सुद्धा काउन्सिलिंग वगैरे बघितली होती. ते कशामध्ये येतं मग? टू अपग्रेड द कॉन्फिडन्स अँड अप्रोच ऑफ द ह्युमन्स, याच्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. तुमच्याकडे भरपूर काही ऑलरेडी आता स्पेसिफिक डेटा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न सोडवताना किंवा वाक्य वाचल्यानंतर त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. किती पण वेग प्रश्न येऊ द्या, तुम्हाला काय करायचं आहे? स्पेसिफिसिटीने त्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय, हाच तो क्वेश्चन मगाशीचा, की एकाच परीक्षेमध्ये 2 अपोजिट वाक्य येणं किंवा काय. बघा आता ते एकाच परीक्षेत आलेत का एका मागच्या एक परीक्षेमध्ये आले, तुमचं तुम्ही नंतर बघून घ्या. मालक उद्योजक सहसा काय म्हणतो आपण लघु उपक्रमामध्ये एचआरडी व्यवस्थापक असतो, संभाव्यता उच्च असते म्हणलं. ठीक आहे. म्हणजे संभाव्यता उच्च असते. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काय बघा, आदरातिथ्य, आरोग्य, पर्यटन इत्यादी सारख्या सेवा क्षेत्रामध्ये एचआरडी पूर्णतः दुर्लक्षित आहे असं म्हणलंय. आता प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला असं सांगितलं गेलं असतं की एक्स्ट्रीम शब्द असले की त्याला काय करायचं? गाळून टाकायचं. काय करायचं? त्याला गाळून टाकायचं. एक्स्ट्रीम शब्दांना गाळून टाकायचं. मग काय तुम्हाला बी मध्ये काय दिसतंय की काय, आदरातिथ्य, आरोग्य, पर्यटन सारख्या सेवा क्षेत्रामध्ये एचआरडी पूर्णतः दुर्लक्षित आहे. मग ऑप्शन आहे का? बी नसलेला ऑप्शन आहे की ए आणि सी आर करेक्ट असा ऑप्शन आहे. मग आता हे बी घ्यायचं का नाही, याच्यामध्ये काय होणार आहे? गोंधळ होणार आहे. लक्षात ठेवा. अशा वेळेला तुम्ही इंग्लिश पण परत वाचलं पाहिजे, की जेव्हा बी वरती काय आहे ते तुमचं आयुष्य निर्भर असणार आहे. आयुष्यच निर्भर असणार आहे. कारण का हा एक प्रश्न चुकला तरी फार मोठा गेम होऊ शकतो. काय म्हणते बघा, इन सर्व्हिस सेक्टर लाईक हॉस्पिटॅलिटी, हेल्थ, टुरिझम, एचआरडी इज मोस्ट निग्लेक्टेड. याचा अर्थ काय? एक प्रकारे त्यांनी बी हे स्टेटमेंट इंग्लिशमध्ये वेगळं दिलंय आणि बी हे स्टेटमेंट काय म्हणतंय, काय मराठीमध्ये वेगळं दिलंय. मराठीमध्ये म्हणताना म्हणतात की पूर्णतः दुर्लक्षित केलंय म्हणतात. कशाला? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला, या सेक्टर्समध्ये. आणि बी मध्ये काय म्हणतात? इन सर्व्हिस सेक्टर लाईक हॉस्पिटॅलिटी, हेल्थ आणि टुरिझम एक्सेट्रा, एचआरडी इज मोस्ट निग्लेक्टेड असं म्हणते. याचा अर्थ काय? एचआरडी इज मोस्ट निग्लेक्टेड म्हणजे काय? दुसऱ्यांच्या कंपॅरिझन मध्ये इकडे निग्लेक्टेड आहे असं म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. कुठे? हॉस्पिटॅलिटी, हेल्थ, टुरिझम मध्ये एचआरडी इज मोस्ट निग्लेक्टेड असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना असं म्हणायचं दुसऱ्यांच्या कंपॅरिझन मध्ये ते काय मोस्ट निग्लेक्टेड आहे. तर ते अर्थ असू शकतो. दुसरा अर्थ काय असू शकतो? त्या सेक्टरमध्येच इतर गोष्टींना महत्व दिलं जाईल पण एचआरडी ला महत्व दिलं जाणार नाही असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा. पूर्णतः दुर्लक्षित आहे याचा अर्थ वेगळा आणि मोस्ट निग्लेक्टेड आहे याचा अर्थ वेगळा. तुमचं तुम्ही ते शांतपणे वाचून तो अर्थ ठरवा. आता लक्षात घ्या, याच्याबद्दल सुद्धा, या अशा वाक्यांबद्दल सुद्धा तुमच्याकडे काही असतं का? जर तुम्ही कशामध्ये गेलात,
तुम्ही कशामध्ये गेलात, व्यावसायिक शिक्षणच्या आपल्या टॉपिक मध्ये गेलात, तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, ते बोल्ड झालेलं आहे, चुकून बोल्ड झालंय, ठीक आहे, ते आज बघितलेलं आहे वाक्य. रोजगार क्षमता जास्त असणाऱ्या सेवा क्षेत्रातील व्यवसायांना महत्व कमी असं आपण म्हणतोय. कशामध्ये, व्यावसायिक शिक्षणामध्ये, म्हणजेच काय, ट्रेनिंगमध्ये, म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये आपण सेवा क्षेत्रातील व्यवसायांना कमी महत्व देतो असं म्हणलं. याचा अर्थ सर्व्हिस सेक्टरमध्ये एक प्रकारे आपलं काय गडबड झालेली आहे, हे जे आहे काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ती गडबडलेली आहे असं हे वाक्य आपल्याला दिलंय. याचाच अर्थ सर्व्हिस सेक्टरमध्ये काही ना काही गडबड आहे हे आपण मान्य करतोय, लक्षात घ्या. कळते का बघा, सर्व्हिस सेक्टर मधली आपण मान्य करतोय गडबड. त्याच्यानंतर पुढे येऊया. ठीक आहे, पुढे काय म्हणतो बघा, मानव संसाधन विकास कार्य प्रभावीपणे करण्याच्या दोन पूर्व आवश्यकता आहेत. म्हणजेच काय, देर आर टू प्रिरिक्विजिट्स ऑफ इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एचआरडी फंक्शन्स असं म्हणलंय. आणि काय, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट, एचआरडी स्टाफ डायनामिझम आणि पर्सनल एक्झाम्पल असं म्हणलं. आता हे वाक्य कसे आहेत, ही खरं तर वाक्य खूप मोठी मोठी काय काय करतात, आपल्याला शब्द मोठे मोठे देतात, एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये गुण काय, जर या वाक्यांकडे तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर हे उच्च असणं आणि लो असणं याच्यावरून चुकवलं होतं का मगाशी. ठीक आहे, याचा अर्थ काय, असं काय नाही की लांबलचक वाक्य किती बरोबर पकडायचं, असले काहीतरी फंड लावा जाऊ नका. ठीक आहे, हे अशी काहीतरी मोठी वाक्य म्हणजे बरोबरच असतात असं आहे का. मगाशी त्यांनी हेच वाक्य लो करून दिलं होतं, किंवा काय म्हणजे आपण कमी पातळी म्हणून दिलं होतं आणि ते चुकीचं केलं होतं, लक्षात ठेवा. इथं काय म्हणते, सी मध्ये त्यांनी असं म्हणलंय की जर तुम्हाला एचआरडी फंक्शन्स इफेक्टिव्ह करायचे असेल तर तुम्हाला टॉप मॅनेजमेंट काय, त्याची कमिटमेंट काय, स्टाफचं डायनामिझम काय, किंवा पर्सनल एक्झाम्पल काय, या गोष्टी महत्वाच्या आहेत असं म्हणलेलं आहे. स्टाफ डायनामिझम म्हणजेच काय, एक प्रकारे वर्कर्स पार्टिसिपेशन. जेव्हा तुम्ही पर्सनल एक्झाम्पल म्हणता याचा अर्थ काय, लिडरशिप, तुम्ही काय लिडिंग बाय द एक्झाम्पल असं म्हणता. टॉप मॅनेजमेंट म्हणजेच काय, एक प्रकारे काय, तुमच्या त्या इन्स्टिट्यूशनची टॉप मॅनेजमेंट. एक लक्षात ठेवा, आता हे तिन्ही शब्द तुम्हाला कुठे दिसतील. जर तुम्ही लिडरशिपचा विचार केला तर तुम्हाला कोण सांगताय, रॉबर्ट मिशेल आणि मोस्का. मिशेल आणि मोस्काची थेरी बघितली होती आपण, आणि ते म्हणतात की एखादी संघटना किती जरी लोकशाही वाटली तरी ती ऍक्च्युली ब्युरोक्रॅटिक रचनांमध्ये कन्वर्ट होते. म्हणजेच काय, काही लोक लीडर असतात आणि काही लोक फॉलोअर्स असतात असं या दोघांनी आपल्याला सांगितलं होतं. कुणी, रॉबर्ट मिशेल आणि मोस्काने सांगितलं होतं, त्याच्याबद्दल त्यांनी ते शब्द वापरले. त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये आलात, कुठल्या, पुढचं जर स्क्रीनशॉट बघितला, हा काय बघा, अभिजात आणि मानवी सिद्धांत, किंवा आपण मानवी संबंध सिद्धांत म्हणतोय. याच्यामध्ये काय म्हणतोय, सहभागात्मक व्यवस्थापन, म्हणजेच कामगारांनी त्यांच्या कामाच्या गोष्टींमध्ये काय करणं, सहभाग घेणं. मग आलं का स्टाफचं डायनामिझम किंवा स्टाफनी सहभाग घेणं, ते पण आलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि काय, टॉप मॅनेजमेंट बद्दल सुद्धा बोलतात किंवा स्टाफ बद्दल पण एकाच वेळेला बोलतात. याचाच अर्थ काय होतो बघा, जर तुम्ही आपल्या कशामध्ये, या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्येच पाहिलात तर इंटिग्रल व्ह्यू पण दिला आणि मॅनेजरल व्ह्यू पण दिला. याचाच अर्थ काय, मॅनेजरल व्ह्यू काय म्हणतो, फक्त मॅनेजर किंवा टॉपची मॅनेजमेंट महत्वाची. इंटिग्रल व्ह्यू काय म्हणतो, मॅनेजर पण महत्वाची आणि तुमचा स्टाफ पण महत्वाचा असं म्हणतो. हे आपण ऑलरेडी बघितलंय. आणि तीच वाक्य तुम्हाला त्यांनी काय केले, फक्त शब्द थोडेसे थोडेसे करून काय वेगळे वेगळे करून दिलेत. हे सगळं सांगणं यासाठी आहे की या एचआरडीच्या असल्या प्रश्नांना, लांबलचक वाक्यांच्या प्रश्नांना अजिबात घाबरायचं नाही, आणि उगीच काहीतरी करून येऊ नका. म्हणजे काहीतरी मनानेच काहीतरी वेगळ्याच प्रकारचं डोकं लावलं, हे केलं ते केलं, एबीसी पॅटर्न पकडला, बीसी पॅटर्न पकडला. ठीक आहे, तुम्हाला काही कळालंच नाही तर शेवटी मारून या, ऑल दाबो नॉन दाबो तुम्ही मारून या. पण जोपर्यंत तुम्हाला कळतंय तोपर्यंत तुमचं काय काम नाही, आपण तुमचं डोकं शांत आहे, व्यवस्थित चालतं तोपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघा, मानव संसाधन विकासात खालीलपैकी कुठल्या घटकाचा समावेश नाही असं म्हणलेलं आहे. मग काय म्हणतंय, उद्योगधंदे व रस्ते यावरील गुंतवणूक वाढवणं हा ऑप्शन त्यांनी पकडलेला नसेल. कशामध्ये, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये, लक्षात ठेवा. याचाच अर्थ काय, इंडस्ट्री आणि रोडवरती तुम्ही जर खर्च करताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याला त्यांनी कशात पकडलेलं नाही, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये पकडलेलं नाही. मग ही काय आपल्यासाठी महत्वाची इन्साइट आहे, लक्षात ठेवा. कारण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणल्यानंतर आपण काय म्हणलं होतं, त्या प्रोसेसमध्ये एक प्रकारे आपल्याला काय येतं, शिक्षण येईल, एज्युकेशन येईल, हेल्थ येईल, स्किल्स वगैरे येतील असं आपण म्हणलं होतं. मग हे काय, इंडस्ट्री आणि रोडवरचं इन्व्हेस्टमेंट आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये पकडत नाहीये. हे इन्साइट आपल्याला आयोगाने आता दिलेलं आहे, लक्षात ठेवा. किंवा ते खरं तर आपल्याला असंही माहिती असलं पाहिजे. आणि काय, एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशनल हेल्थ फॅसिलिटी टू इन्क्रीज बाय मोर दॅन 3% ऑफ नॅशनल इन्कम म्हणले. आता एक लक्षात घ्या, इथं काय आलंय, एज्युकेशन आणि हेल्थ आलंय, मग हे खरं तर बी ऑप्शन यायला पाहिजे होता. ओके, एज्युकेशन आणि हेल्थ त्यांनी काय केलेत, हे शब्द दिलेत. पण प्रॉब्लेम काय आहे, ते काय म्हणतात बघा, एक्सपेंडिचर ऑन, काय म्हणतो आपण, एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज टू इन्क्रीज बाय मोर दॅन 3% ऑफ नॅशनल इन्कम. हे बिनकामाचं स्पेसिफिक करून ठेवलंय त्यांनी. ठीक आहे,
आता हे 3% ऑफ नॅशनल इन्कम हे असंच असायला पाहिजे का ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये? असं असण्याची काही गरज नाही. एवढी स्पेसिफिसिटी खरं तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या त्या कन्सेप्टमध्ये गरज नाहीये, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट काय, ते काय म्हणतात एक्सपेंडिचर. आपण काय म्हणतोय? आवाज येतोय तुझ्या मॅडम? हो सर येतोय, आता गेलेला थोडासा. ठीक आहे, ठीक आहे. काय म्हणतात बघा, तर एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज असं म्हणले, याचा अर्थ काय, आपण खर्च करण्याबद्दल बोलत आहोत. ठीक आहे, पण खर्च करण्याबद्दल बोलत आहोत याचाच अर्थ काय, आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बद्दल बोलत नसून आपण फक्त आणि फक्त कशाबद्दल बोलतोय, त्याच्यामधल्या इन्व्हेस्टमेंट बद्दल इथं बोलतोय. आणि अननेसेसरी स्पेसिफिक गोष्टी देऊन 3% ऑफ नॅशनल इन्कम वगैरे देऊन त्यांनी याला काय केले, ऑप्शनला उडवून टाकलं. जर त्यांनी असं म्हणलं असतं, काय म्हणलं असतं की समाजामधील काय म्हणूया आपण, एज्युकेशन आणि हेल्थ या गोष्टी काय करणं, एक प्रकारे इम्प्रूव्ह करणं, तर ते मात्र ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये आलं असतं. लक्षात ठेवा, जर आपण असं म्हणलं असतं की समाजामधील काय करणं, हेल्थ आणि एज्युकेशन या गोष्टी इम्प्रूव्ह करणं, तर ते मात्र ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये आलं असतं. त्यांनी अननेसेसरी एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन आणि हेल्थ फॅसिलिटीज आणि त्यात पण काय 3% ऑफ इन्कम वगैरे, नॅशनल इन्कम किंवा मोर दॅन नॅशनल इन्कम वगैरे असलं काहीतरी करून काय केलं, बिनकामाचं त्याला कॉम्प्लिकेट केलं. त्याच्यानंतर प्रायोरिटायझिंग द सोशल बेनिफिट प्रोग्राम असं म्हणतं, आणि त्याला मात्र त्यांनी कशात घेतले, मग मानव संसाधन विकासामध्ये घेतले. लक्षात ठेवा, याचाच अर्थ काय, एक प्रकारचे काही आपल्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करायचं, प्रायोरिटाईज करायचं. प्रायोरिटायझिंग द सोशल बेनिफिट प्रोग्राम्स असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, कोणत्या स्कीम राबवायच्या हे पण प्रायोरिटायझेशन पाहिजे, किंवा लाभार्थी कोण आहे त्याच्यामध्ये पण प्रायोरिटायझेशन पाहिजे. तर ऑब्व्हियसली मानव संसाधन विकासामध्ये प्रायोरिटायझेशन ऑफ काय म्हणूया आपण, सोशल बेनिफिट्स प्रोग्राम येणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल ते मात्र घेतलं असेल, आणि बाकीचे दोन मात्र उडवून टाकले असतील. त्याच्यानंतर पुढे काय म्हणते, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोसेस व्हॅरिएबल्स आणि व्हॅरिएबल्स मध्ये काय इन्क्लूड होतं विचारलं. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये कोणते कोणते व्हॅरिएबल्स येतात असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा आता काय म्हणतोय, रोल क्लॅरिटी, वर्क प्लॅनिंग आणि इन्क्रीज कम्युनिकेशन हे गोष्टी त्यांनी कशामध्ये घेतल्यात, या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोसेसच्या व्हॅरिएबल्स मध्ये घेतल्यात. रोल क्लॅरिटी म्हणजे काय, मला माझा रोल कळायला पाहिजे. ठीक आहे, समजा मी कंपनीमध्ये काम करतो, तर मला माझा रोल कळायला पाहिजे, माझ्या कलिग्सला त्यांचा त्यांचा रोल कळायला पाहिजे, आमच्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क असलं पाहिजे. हे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, रोल क्लॅरिटी. वर्क प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंग तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, इन्क्रीज कम्युनिकेशन. पुन्हा एकदा काय, इन्क्रीज कम्युनिकेशन तुम्ही कशामध्ये बघता, तुम्ही इन्क्रीज कम्युनिकेशन वगैरे कशामध्ये पाहता, हे एक प्रकारे बिहेवियरिझम मध्ये पाहता. लक्षात ठेवा, हे आपल्या बिहेवियरिझमची जी थिअरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, संसूचन सगळ्यात महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशात पाहिल्यात, पबॅडमध्ये पाहिल्यात, त्याच गोष्टी तुम्हाला इथं रिपीट होताना दिसतील. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे पबॅड व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोसेस याच्यातले व्हॅरिएबल्स कुठले, रोल क्लॅरिटी, वर्क प्लॅनिंग आणि इन्क्रीज कम्युनिकेशन असं त्यांनी म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा, आता हे रोल क्लॅरिटी जे आहे याचाच अर्थ काय होतो, डिव्हिजन ऑफ लेबर होणार आहे. म्हणजेच काय, मला माझा रोल कळायला पाहिजे आणि इतरांना पण त्यांचा त्यांचा रोल कळायला पाहिजे. याला आपण काय म्हणू शकतो, रोल क्लॅरिटी म्हणू शकतो. लक्षात ठेवा. मग आता जर तुम्ही थोडंसं पुढे आलात, क्वेश्चन नंबर 9 आपण म्हणतोय, तुमच्या लक्षात येईल, मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे, कारण असं म्हणलंय. आणि याच्यामध्ये कार्य विभागणीचे तत्व लागू करणं म्हणजेच काय, एक प्रकारे डिव्हिजन ऑफ लेबर. याच्याबद्दल त्यांनी डी हा पर्याय दिलाय. लक्षात ठेवा, डिव्हिजन ऑफ लेबर हा पर्याय त्यांनी दिलाय. आणि काय, तर रोल क्लॅरिटीचा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय, किंवा हा प्रश्न आधी आला असेल आणि नंतर रोल क्लॅरिटीचा प्रश्न आला असेल. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय, हेच प्रश्न परत परत त्याच्यातलेच ऑप्शन परत परत वाचून काय करू शकता तुम्ही, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची कन्सेप्ट बिल्ड करू शकता. लक्षात ठेवा, आपण इकडे काय बघितलं, हा शब्द बघितला आपण कुठला, रोल क्लॅरिटी हा शब्द बघितला. तिकडे आपण काय बघितलं, तिकडे आपण डिव्हिजन ऑफ लेबर बघितलं. लक्षात ठेवा, पुढे जाऊया आपण. काय म्हणतो बघा, मानव संसाधन विकास मंत्रालय, ठीक आहे, श्रेयस ही योजना सुरू केली. त्या श्रेयस योजनेबद्दलचा प्रश्न मी तुम्हाला सांगत नाही, तुमचं तुम्ही ते नंतर बघून घ्या की श्रेयस योजना आपण कुठे पाहिली. दोन प्रकारच्या श्रेयस आपण काल म्हणलं होतं, रात्री मला वाटतं उशिरा इमेज शेअर केली होती, आणि आज सकाळी पण आपण श्रेयस ही योजना केली होती. ठीक आहे, कुणासाठी होती बघा, ती नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या लोकांना आपण काय करत होतो, ट्रेनिंग देत होतो वगैरे वगैरे. ठीक आहे, ते येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचं काय बघा, पटापट बघून घ्या काय म्हणतात. खालीलपैकी मानव संसाधन विकासाची कोणती उद्दिष्टे आहेत असं विचारलं. खालीलपैकी मानव संसाधन विकासाची उद्दिष्ट कोणती आहेत असं विचारलेलं आहे. मग काय असणार उद्दिष्ट, एक प्रकारे युटिलाइज मॅक्झिमम ह्युमन रिसोर्स, एलिजिबिलिटी, कॅपेबिलिटी सगळे तेच शब्द आहेत. लक्षात ठेवा, एकाच बाजूने शब्द जाणार आहेत. कुठले, इलिजिबिलिटी, कॅपेबिलिटी आणि युटिलाइज मॅक्झिमम ह्युमन रिसोर्स असं म्हणलं. युटिलाइज मॅक्झिमम ह्युमन रिसोर्स म्हणजेच काय, युनिव्हर्सलायझेशन असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा,
काही नाही, त्याच शब्दांच्या भोवती सगळ्या गोष्टी फिरणार आहेत आणि मग काय नन ऑफ द अबो, ऑल ऑफ द अबो, ABC किंवा ABD असं काहीतरी उत्तर त्यांचं असणार आहे. त्याच्यानंतर मानव संसाधन विकासामध्ये काय म्हणतो आपण, मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झालं आहे असं त्यांनी म्हणलंय आणि त्याची कारणं काय म्हणतो आपण खाली दिलेली आहेत. बघा मग ती कुठली कुठली कारणं आहेत की ज्याच्यामुळे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगला किंवा मॅनेजमेंटला महत्व आलेलं आहे. कुठली कारणं आहेत बघा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन, त्याच्यानंतर काय कामगारांची वाढती मागणी, रोजगाराची उपलब्धता, त्याच्यानंतर काय नवीन तांत्रिक व व्यावसायिक कुशल कामगारांची वाढती मागणी, त्याच्यानंतर काय कार्यविभागणीची तत्व लागू असणं. कार्यविभागणी म्हणजे काय, रोल क्लॅरिटी आपण म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. कार्यविभागणीला अजून एक गोष्ट म्हणू शकतो का आपण, स्पेशलायझेशन. बघितलं होतं का आपण जनरलिस्ट वर्सेस स्पेशालिस्ट डिबेट. ठीक आहे, आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण जनरलिस्ट वर्सेस स्पेशालिस्ट डिबेट ऑलरेडी पाहिलेला असेल. ठीक आहे, कार्यविभागणी म्हणजे काय, ज्यांनी त्यांनी त्याचं त्याचं काम करावं, स्पेशल किंवा एक्सपर्टीज आपण क्रिएट करणं. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत, लक्षात ठेवा. प्रोडक्शन इन लार्ज स्केल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय एक प्रकारे काय इन्क्रीज इन डिमांड ऑफ वर्कर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ जॉब्स, इन्क्रीज इन द डिमांड ऑफ काय म्हणतो आपण प्रोफेशनल स्किल्ड वर्कर्स. ठीक आहे, आणि काय टू अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर वगैरे म्हणलेलं आहे. ओके, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काही ना काही आधी गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मानवी संसाधन नियोजनासाठी खालील टप्प्यांचा क्रम लावा. काय म्हणलं आता, अरेंज द फॉलोइंग फेजेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असं म्हणलं. आता आपण ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग कधी वाचलेलंच नाहीये. ठीक आहे, ह्युमन रिसोर्स आपण प्लॅनिंग कधीच वाचलेलं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग असे प्रश्न आलेच समजा तर ठीक आहे, एक शब्द कुठला दिसतोय, मूल्यमापन हा शब्द एकाच बाजूनी आलेला आहे, सगळा शेवटीच आलेला आहे. त्याच्यामुळे मूल्यमापन या शब्दावरून आपल्याला काही फार विशेष काय अंदाज येत नाही. मग काय आहे मूल्यमापन या शब्दावर, इव्हॅल्युएटिंग या शब्दाला आपण सोडून द्यायला लागणार आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिला शब्द कुठला आहे बघावं लागेल. पहिला शब्द कुठला आहे बघावं लागेल. प्लॅनिंग आहे, फोरकास्टिंग आहे आणि अनालायझिंग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये सुद्धा हे चारही शब्द जे आहेत ना, अनालायझिंग, फोरकास्टिंग, प्लॅनिंग आणि प्लॅनिंग, हे चारही शब्द पहिल्यांदा येऊ शकतात तसं बघायला गेलं तर. ओके, असं काही नाहीये यातला कुठला शब्द आधी येणार किंवा नंतर येणार वगैरे वगैरे असं आपण काही म्हणू शकत नाही. लक्षात घ्या, याचा अर्थ काय, त्यांनी तो प्रश्न तुम्हाला अवघड करून विचारलेला आहे. ठीक आहे, वाटायला सोपा आहे, उत्तर माहित असेल तर तुम्हाला प्रश्न सोपा वाटू शकतो. पण प्लॅनिंगने सुरुवात करणं, मी आधी प्लॅन बनवतो आणि मग सगळ्या गोष्टी करतो वगैरे वगैरे असं तुम्हाला वाटू शकतं. ठीक आहे, आता अशा वेळेला काय करायचं, त्यांनी कुठले कॉमन डिनॉमिनेटर शब्द दिलेले आहेत, कुठले शब्द त्यांनी परत परत वापरले ते कळायला पाहिजे. आता इथे त्यांनी काय केलंय, फोरकास्टिंग 2 नंबरला वापरलाय, इथे फोरकास्टिंग 1 नंबरला वापरलाय, इथे फोरकास्टिंग आता त्यांनी काय केलंय खूप शेवटी वापरलाय. याचा अर्थ काय, फोरकास्टिंग म्हणजे काय अंदाज लावणे, आणि फोरकास्टिंग हे खूप एवढ्या शेवटी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 काय करू शकता, उडवू शकता, लक्षात ठेवा. जेव्हा फोरकास्टिंग बद्दल तुम्ही बोलताय तर फोरकास्टिंग तुम्ही एवढ्या उशिरा करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय म्हणते बघा, पूर्वानुमान शब्द वापरला नाही. पूर्वानुमान एवढ्या उशिरा थोडीच लावायचं असतं, पूर्वानुमान इनिशियल स्टेजमध्येच लावायचं असतं, लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर मग राहतंय काय, इथं फोरकास्टिंग 1 नंबरला, इथे फोरकास्टिंग काय आहे एक प्रकारे 2 नंबरला आहे. मग आता पुन्हा एकदा पेच प्रसंग निर्माण होणारच आहे की काय, अनालायझिंग वालं पहिलं घ्यायचं का फोरकास्टिंग वालं पहिलं घ्यायचं, हा तुमच्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, लक्षात ठेवा. मग शेवटी तुम्ही काय करू शकता, फार तर फार अनालायझिंग आणि फोरकास्टिंगला बाजूला ठेवलं थोड्या वेळासाठी, आपण काय करायचं एक प्रकारे 2 नंबरच्या पर्यायामध्ये बघायचं की त्यांनी कुठली सिक्वेन्स लावलेली आहे. फोरकास्टिंग, इम्प्लिमेंटिंग, प्लॅनिंग आणि अनालायझिंग. आता इथं काहीतरी गडबड वाटते. काय गडबड वाटते, फोरकास्टिंगची ठीक आहे जागा एक ओके असेल, इथं काय प्रॉब्लेम नाही. पण प्लॅनिंग 3 नंबरला घेतलं आणि इम्प्लिमेंटेशन मात्र त्यांनी काय केलं एक प्रकारे 2 नंबरला घेतलं. याचा अर्थ काय, 2 नंबर गडबड आहे, सिक्वेन्स मध्ये गडबड आहे. आधी प्लॅनिंग करायला लागेल मग इम्प्लिमेंटेशन करायला लागेल ना. पॉलिसी मेकिंगचा आपला पबॅडचा टॉपिक आठवा, त्याच्यामध्ये जे काय आपण काय बघत होतो, टप्पे बघत होतो, तेच खरं तर तुम्हाला इथं कामाला येणार आहेत, लक्षात ठेवा. आपण काय म्हणतोय, प्लॅनिंग आधी पाहिजे ना आणि मग इम्प्लिमेंटेशन पाहिजे. आधी कसं काय इम्प्लिमेंटेशन होऊ शकेल हे तुम्हाला कळालं पाहिजे, आणि मग काय होतं, मग तुम्ही 1 नंबरवरती येता कसं डिडक्शन करून, लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागतं, तुम्हाला मराठी शब्द वाचायला लागेल, इंग्लिश शब्द वाचायला लागतील. हे सगळे शब्द वाचत वाचत तुम्हाला हा प्रश्न सोडवायला लागेल. आणि जर कंटेंटचा विचार केला तर तुमच्याकडे सरळ सरळ कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन मध्ये काय होतं, तर तुमच्याकडे अड्डी नावाचं एक मॉडेल होतं. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन मध्ये फ्लोरिडा युनिव्हर्सिटीने सांगितलेलं अड्डी नावाचं मॉडेल होतं. त्याच्यातला शब्द सुद्धा पहिला होता अनालिसिस आणि शेवटचा शब्द होता इव्हॅल्युएशन. बघितलेलं आहे तुम्ही. हे आपण कशातून घेतलं म्हणलं होतं, स्टेट बोर्डामधून घेतलं म्हणलं होतं, तुम्हाला मी हे सांगितलं होतं. अड्डी मॉडेल बघा नंतर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये, आणि मग तुम्हाला प्रश्नात काय दिसेल,
इथं असेल अनालायझिंग आणि शेवटी असेल इव्हॅल्युएटिंग. ठीक आहे, अनालायझिंग आणि इव्हॅल्युएटिंगने त्याचा एंड झालेला आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, एखाद्याला हे आड्डी मॉडेल आठवेल किंवा मग एखाद्याला काय करायला लागेल, हे सगळं डिडक्शन करत 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 काय करायला लागेल, एक नंबरला जायला लागेल. आता कुणी फास्ट जाईल, कुणी स्लो जाईल किंवा कुणी याच्यापेक्षा पण स्लो जाईल, याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाचं वेगवेगळं काय असू शकतो, अभ्यास असू शकतो, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्याच्यानंतर भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या कार्याबद्दल परत प्रश्न विचारलाय. काय तर काय म्हणलं बघा, ठीक आहे, ACD ठीक आहे, ते अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आर्थिक दुर्बल गट म्हणून त्यांना सामाजिक समावेशासाठी प्रोत्साहन देणं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, नियोजित विकास करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, उपेक्षित वर्गांना आर्थिक मदत करणं वगैरे, हे ऍक्च्युली आपण डिरेक्टली पॉईंट बघितलेले आहेत. A, C आणि D हे आपण डिरेक्टली पॉईंट बघितलेत. आता काय आलंय मध्येच, मध्येच आले ते म्हणजे काय, बी वरती आले, उच्च शिक्षण संस्थांमध्ये. लक्षात ठेवा, मानव संसाधन विकासाबद्दल आपण बोलतोय आणि पर्याय बी मध्ये त्यांनी शब्द कुठला वापरलाय, उच्च शिक्षण संस्था असा शब्द वापरलेला आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, पुन्हा एकदा आपल्याला काय कळालं, याच्यावर इन्साइट काय मिळालं, तर या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या किंवा इतर कुणाच्याही कुठल्याही संस्थेच्या बाबतीमध्ये जेव्हा उद्दिष्ट किंवा कार्य विचारली जातील, तेव्हा अननेसेसरी काहीतरी स्पेसिफिक काय करतील, वाक्य दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गनायझेशनचे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी योजनेची वगैरे ते काय करू शकतात, उचलू शकतात, लक्षात ठेवा. हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेच प्रोत्साहन देणे एक प्रकारे कुणाचं असू शकतं, PM उषा किंवा रुसाचं असू शकतं, लक्षात ठेवा. इथे याच्यामध्ये कशामध्ये येणार नाही, ते एक प्रकारे मानव संसाधन विकास मंत्रालयासाठी ते येणार नाही, हे तुम्हाला कळालं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे शब्दांवर लक्ष ठेवा, नाहीतर काय होतं, ABCD सगळं इन जनरल वाटतं, ऑल ऑप्शन्स करेक्ट सुद्धा ऑप्शन आहे, असं काही नाहीये की प्रत्येक वेळेला ऑलच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जागतिकीकरणाबद्दल प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, आणि जागतिकीकरणाच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलंय, की खालीलपैकी काय जागतिकीकरणामध्ये येतं असं विचारलेलं आहे. ठीक आहे, काय काय म्हणजे आपण जागतिकीकरणामध्ये येतं असं त्यांनी विचारलं. ओके, मग काय, ऑब्व्हियसली इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि युनिव्हर्सल ब्रदरहूड वगैरे. ठीक आहे, युनिव्हर्सल ब्रदरहूड वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते बघा, हे काय फार विशेष नाही, पण त्यांनी बी आणि सी दिले. सांगण्याचा उद्देश काय, इथे पण त्यांनी BCD किंवा ABCD असं केलेलं नाही. का सांगण्याचं हे का, कारण बऱ्याचशा जणांचा ऑप्शन काय असू शकतो, पर्याय क्रमांक 3 असू शकतो. कारण मॅक्सिमम काय करायचे, पर्याय बरोबर उचलायचे वगैरे, असं काही तुम्ही लॉजिक लावू शकता. ठीक आहे, तुम्हाला काहीच लक्षात येत नसेल तर ठीक आहे, पण तुमच्याकडे जोपर्यंत काही डेटा असतो, जोपर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं डोकं वापरू शकता, तोपर्यंत असं काही करू नका. पुन्हा सांगतोय, ठीक आहे. 69 मध्ये काय दिले, जागतिकीकरण आणि शिक्षण मध्ये वगैरे बद्दल बोललं असेल, जागतिकीकरण आणि शिक्षण, जागतिकीकरण आणि शिक्षण म्हणल्यानंतर काय येतं, गॅट येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, गॅट येतं, लक्षात ठेवा. WTO गॅट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हणते बघा, शिक्षणातून साध्य होणारे मानव संसाधन विकासाचे घटक कोणते म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, शिक्षणामधून काय होतं, तर एक प्रकारे मानव संसाधन विकास होतो. तर त्याच्यात काय काय नेमकं आपल्याला साध्य होतं. ठीक आहे, उत्पादकता वाढते, त्याच्यानंतर काय, प्रोफेशनल आणि रिजनल डायनामिक्स वाढतात, आणि स्किल आणि कन्सेप्च्युअल स्किल वगैरे येतात. ओके, उत्पादकता वाढते, व्यावसायिक गतिशीलता असते, आणि कौशल्य आणि वैचारिक कौशल्य वाढतात वगैरे वगैरे. काय सगळेच आहेत ना, ऑब्व्हियसली हे सगळं शिक्षणामुळे होऊ शकतं, लक्षात ठेवा. प्रोडक्टिव्हिटी वाढणं, प्रोफेशनल आपण म्हणूया डायनामिक्स क्रिएट होणं, रिजनल डायनामिक्स क्रिएट होणं. तुम्ही म्हणाल हे काय ना भानगड आहे रिजनल डायनामिक, लक्षात ठेवा. रिजनल डायनामिक म्हणजे आपण काय म्हणतो बेसिकली, तर एक प्रकारे जे काही प्रादेशिक असमतोल आहे वगैरे, तर तो आपण काय करतो, शिक्षणातून घालवू शकतो लोकांमधला. म्हणून तर आपण म्हणतो ना, नॉर्थ ईस्ट मधली वेगळी योजना, जम्मू काश्मीरसाठी वेगळी योजना, त्यांच्यासाठी उडान वगैरे वगैरे, हे जे काही सगळं बघतो, ते काय आहे सगळं रिजनल डायनामिक्स साठी. लक्षात ठेवा, शिक्षणाच्या क्षेत्रातल्या सुद्धा योजना काय, तर कुठल्याही योजना काय रिजनल डायनामिक्सला महत्व देतात, मग त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही. मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना वगैरे आता तुम्हाला कळालं कुठल्या वर्षी असू शकतं. ठीक आहे, किंवा 1985 लाच कितीतरी मंत्रालय आहेत, हे पण तुम्हाला माहिती असणार आहे. ठीक आहे, फार ऑब्व्हियस आहे म्हणून सोडून देतोय. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट, लयच काहीतरी खतरनाक प्रश्न विचारला त्यांनी. काय म्हणले बघा, विज्ञान अध्यापनात शिक्षकांना जाणवणाऱ्या अडचणींचा अभ्यास या संशोधनासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत अधिक योग्य आहे. खतरनाक प्रश्न होता, किंवा फार जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स विल बी अप्रोप्रिएट फॉर द रिसर्च टायटल्ड अ स्टडी ऑफ डिफिकल्टीज फेस्ड बाय टीचर्स इन टीचिंग सायन्स, असं म्हणलेलं आहे. शिक्षकांना विज्ञान शिकवताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती मेथड वापरणार असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्याबद्दलचं संशोधन करायचं, कशाबद्दलचं, स्टडी ऑफ द डिफिकल्टीज फेस्ड बाय द टीचर्स इन टीचिंग सायन्स असं म्हणलंय. आता एक लक्षात ठेवा, कशाचा अभ्यास करायचा आहे, अडचणींचा अभ्यास करा म्हणून सांगितलंय. ऑप्शन काय दिलेत,
एक्सपेरिमेंटल मेथड दिले, सर्वे मेथड दिले, केस स्टडी मेथड दिले, कॅज्युअल कम्पॅरेटिव्ह मेथड दिले. आता काय होतं, फार आपल्याला बरंच काय वाटू शकतं, अरे हा कॅज्युअल कम्पॅरेटिव्ह मेथड कधी ऐकलं नाही, मारूया वगैरे. लक्षात घ्या, एक्सपेरिमेंटल मेथड सुद्धा तुम्हाला योग्य वाटू शकतं. का? कारण सायन्स बद्दल बोलले. मग सायन्स मध्ये काय कशाबद्दल आहे, तर काय एक्सपेरिमेंट करणं किंवा एक प्रकारे प्रयोग करणं असं आपल्याला वाटू शकतं. लक्षात ठेवा, त्यांनी तुम्हाला सायन्स बद्दल प्रश्न विचारलेला नाही. त्यांनी तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, एक प्रकारे शिक्षकांना काय होते, अडथळा निर्माण होते कशामध्ये, सायन्स शिकवण्यामध्ये, आणि त्यांच्या या अडथळ्यांचा आणि अडचणींचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, असं त्यांनी सिंपल तुम्हाला प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला जर शिक्षकांच्या अडचणींचा काय म्हणूया आपण अभ्यास करायचा असेल तर काय म्हणणार आपण, शिक्षकांना जाऊन विचारणार की तुम्हाला नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी येतात. ठीक आहे, तुम्ही नेमके कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज फेस करता. मग तुम्ही कदाचित प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना जाऊन भेटाल, माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना जाऊन भेटाल, कॉलेजच्या शिक्षकांना जाऊन भेटाल. याचा अर्थ बेसिकली तुम्ही करता काय, तर तुम्ही बेसिकली याच्यामध्ये करणार काय, सर्वे करणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला ते किती असं वाटेल की नाही सर्वे कसं येईल वगैरे वगैरे, बेसिकली तुम्ही काय बघितलं असणार आहे, तुम्ही वृद्ध या टॉपिक मध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं. कोणतं एक्झाम्पल बघितलं होतं, की टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने काय अभ्यास केला होता, तर वृद्धांना वेळ कसा घालवायचा ही समस्या भेडसावते. वृद्धांच्या समस्यांचा अभ्यास टाटा वैज्ञानिक किंवा टाटा सामाजिक वैज्ञानिक संस्थेने कसा केला होता, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने कसा केला होता, तर सर्वेनुसार केला होता, सर्वे करून केला होता. लक्षात ठेवा, कसा केला होता, सर्वे करून. म्हणजेच काय, शिक्षकांच्या अडचणी असतील काय किंवा वृद्ध लोकांच्या अडचणी असतील काय, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वे करायला लागेल. एक्सपेरिमेंटल मेथड काय भानगड आहे ना या काय अडचणी समजून घेण्यासाठी. केस स्टडी मेथड काय भानगड आहे, लक्षात ठेवा, केस स्टडी मेथड काय, एक्सपेरिमेंटल मेथड काय, याच्यामध्ये तुम्ही अडचणींचा वगैरे अभ्यास करू शकणार नाही. तुम्ही फोकस काय होतो या प्रश्नाचा, फोकस फोकस जातो विज्ञानावरती, विज्ञान अध्यापनावरती जातो. आणि मग बरेच जण उत्तर मारून आले एक्सपेरिमेंटल मेथड. आम्हाला वाटलं काय विज्ञानाबद्दल आहे, तर आम्ही एक्सपेरिमेंटल मेथड हा काय केला, ऑप्शन चूज केला. काही जण काय म्हणले, कॅज्युअल कम्पॅरेटिव्ह मेथड काहीतरी भारी वाटलं, ठीक आहे, किंवा सगळ्यात लांब लचक काय होता, ऑप्शन तोच होता. ठीक आहे, म्हणजे अशीही अपेक्षा करणारे काही जण आहेत की अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने कायम आणि कायम बरोबरच द्यावेत, अशा अपेक्षा करणारे आपल्यापैकी बरेच जण आहेत. लक्षात ठेवा, त्यांनी प्रश्न विचारला होता अडचणींचा अभ्यासाचं संशोधन करणं किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी. तर सिंपल आहे, तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल, आता हे मी म्हणत नाही की तुम्हाला टीस आठवलं पाहिजे, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देतोय. पुस्तकातलंच आहे हे, कुठलं नाहीये, दुसरीकडचं कुठे नाहीये, कुठून तरी आपण ओढून ताणून आणत नाहीये. सिंपल तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही जे डिस्कस केलंय त्याच्यावर पीवायक्यू आलाय. मेन म्हणजे कशावर, या वेळ कसा घालवायच्यावर पीवायक्यू आलाय टीसच्या सर्वेवरती. मग अजून काय बाकीचं बोलत बसतं, यालाच म्हणायचं पीवायक्यू अनालिसिस आणि डेटा ऍप्लिकेशन. ते अड्डी वगैरे बघितलं, हे जे काय आपण म्हणतोय सर्वे वगैरे म्हणतोय, याच्यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे की आपण नेमकं आपल्याला काय म्हणायचं. आता हा प्रश्न जरा थोडासा विचित्र आहे. खालीलपैकी कोणती कारणे मानव संसाधन नियोजनाचे महत्व सांगतात, बघा एकदा काय म्हणतात, व्यवस्थित वाचा प्रश्न. उत्तर बहुतेक त्याचं त्यांनी ऑल ऑफ द अबो दिला असेल. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय म्हणलंय, फॉलोइंग फॅक्टर्स काय म्हणतात, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, एक प्रकारे खालीलपैकी कोणते घटक असे आहेत जे तुम्हाला मानव संसाधन नियोजनाचं महत्व सांगतात. मग कोण महत्व सांगतं, क्रिएटिंग हायली टॅलेंटेड पर्सनल. म्हणजेच काय, टॅलेंटेड पर्सनल क्रिएट करायचे असेल तर मानव संसाधनाचं महत्व आहे का, आहे. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज म्हणजेच काय, एक प्रकारे आंतरराष्ट्रीय धोरण आपल्याला जर तयार करायची किंवा स्ट्रॅटेजी तयार करायची, मानव संसाधनाचं महत्व आहे का, आहे. आपण कुणाचं एक्झाम्पल घेतलं होतं, आपण आपले जे मिनिस्टर आहेत कोणते, जयशंकर यांचं एक्झाम्पल घेतलं होतं. जयशंकर एक प्रकारे काय आहे तुमच्यासाठी, आंतरराष्ट्रीय धोरणांसाठीचा ह्युमन रिसोर्स आहेत. लक्षात ठेवा, ठीक आहे. ते एक प्रकारे काय आहेत, आंतरराष्ट्रीय धोरणासाठीचा काय आहेत, रिसोर्स आहेत. त्यांच्याकडे काहीतरी नॉलेज आहे, त्यांच्याकडे काय, त्यांनी IFS पदावरती असताना त्यांनी जे काही अनुभवलंय किंवा फॉरेन सेक्रेटरी पदावर असताना त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे, तर त्या गोष्टींमधून त्यांना नॉलेज आले, ते रिसोर्स आहेत. प्रॉब्लेम कुठे होतो, ए आणि बीचा काय प्रॉब्लेम वाटत नाही. सी काय म्हणते बघा, रेझिस्टन्स टू चेंज आणि मूव्ह असं म्हणलेलं आहे. आता सी ऑप्शन तुम्हाला निगेटिव्ह वाटू शकतो. काय वाटू शकतं, की रेझिस्टन्स टू चेंज आणि मूव्ह हे कसं काय असू शकतं, काय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचं महत्व. लक्षात ठेवा, त्यांना ऍक्च्युली असं म्हणायचं, म्हणजे ऍक्च्युली हे आयोगाकडून घोळ झालाय.
खरं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना नेमकं वाक्य रचना जी आहे ती नीट करायला पाहिजे त्यांनी. काय म्हणते बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग का आहे, तर बरीचशी लोक बदलायला तयार नसतात, बदलायला तयार नसतात, ते रेझिस्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही एखादं सरकारी ऑफिसचा विचार केला आणि त्याच्यामध्ये आपण ई गव्हर्नन्स आणतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणतोय, तर तिथं जुना जो स्टाफ असणार आहे, जो समजा आता रिटायर होण्याच्या मार्गावरती असेल, तर तो स्टाफ काय म्हणेल, ई गव्हर्नन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन टेक्नॉलॉजी या आपल्या ऑफिसमध्ये आणू नका, किंवा तो रेझिस्टंट असेल त्या गोष्टीला, लक्षात ठेवा, त्याला विरोध असेल त्या गोष्टीला, मग ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेन करणं, त्याला काय करणं, ती टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करायला भाग पाडणं, याच्यासाठी तर आपल्याला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग लागतं ना. या अर्थाने त्यांनी सी हा ऑप्शन घेतला, हे तुम्हाला कळायला पाहिजे. कळते का बघा, बदल आणि स्थानांतरित पाडण्या सॉरी बदल आणि स्थानांतरित काय करण्यासाठी प्रतिरोध म्हणजे काय, बदलाला आपले कर्मचारी म्हणा, आपले ह्युमन रिसोर्स म्हणा विरोध करतील, चेंजला विरोध करतील, नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीला विरोध करतील, आणि तो विरोध आपल्याला काढून टाकायचा म्हणून काय महत्वाचं आहे, तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे त्यांनी काय करायला होतं, त्यांनी शब्द काय द्यायला पाहिजे होते, रिमूव्हल ऑफ रेझिस्टन्स असं म्हणायला पाहिजे होतं, काहीतरी असा शब्द वापरायला पाहिजे होता की जो याला काय करेल, निगेटिव्ह करेल. म्हणजे काय, रेझिस्टन्सच्या पुढे असा एक शब्द वापरायला पाहिजे होता त्यांनी, ह्या रेझिस्टन्स हटवण्यासाठी काय महत्वाचं आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग महत्वाचं आहे असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, लक्षात घ्या. पण त्यांनी काय केलंय, ढोबळ मनाने काही काही करून काय केलंय, ऑल ऑफ द अबो करून उत्तर आणलेले आहेत, लक्षात ठेवा. कारण का, हे इथं का सांगतो मी तुम्हाला, त्यांनी ए आणि बी स्टेटमेंट करेक्ट असं पण म्हणलेलं आहे. याचाच अर्थ काय, सी जर एखाद्याने उडवलं तर त्याचा गेम होऊ शकतो, आणि एखाद्या ठिकाणी काय होऊ शकतं, सी घेतला तर गेम झाला असता, लक्षात ठेवा, असं पण झालं असतं. शेवटी त्या एक्झामिनरच्या व्हिम्स अँड फॅन्सीज वरती आहे. त्याला जर वाटलं व्हिम्स अँड फॅन्सीज म्हणजे काय, त्याला म्हणायला आलं की त्यांनी काहीतरी केलं, या अर्थाने आपण म्हणतोय. ठीक आहे. पुन्हा एकदा मानव संसाधन विकास मंत्रालय आले, कंटाळा आला त्याचा. काय म्हणते बघा, धोरण ठरवणं, दर्जा सुधारणं, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं सहकार्य करणं. आता मध्येच काय, सी पर्यायावरती जो कटवला आहे तो सर्वांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं. काय संबंध या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या कशामध्ये, काय मंत्रालयाच्या त्याच्यामध्ये